विषयाला लगेच सुरुवात करूया. कालचा अनुबंध जोडून पुढे जाऊया. माझ्या बोलण्यातून आपल्या एक लक्षात आता आला असेल की पहिले 2 अध्याय मी काही एक मुद्दे मुद्दाम सांगतोय आणि मधून मधून काही श्लोकांचा आधार घेतोय. हे पहिला अध्याय आणि दुसरा अध्यायाच्या बाबतीमध्ये नितांत गरजेचं आहे. कारण काहींचं म्हणणं तर असं आहे की पहिल्या 2 अध्यायामध्येच गीता संपन्न होते. स्थितप्रज्ञ दर्शन पूर्ण झाल्यावर मग गीतेमध्ये फार काही सांगायचं उरत, आता काहींचं मत आहे उरत नाही. त्या वादविवादात मी अजिबात जात नाही, परंतु 2 अध्याय पहिले महत्वाचे आहेत, त्यात काही शंका नाही. त्यामुळे जी माझी बोलण्याची पद्धत आहे काल आपल्या थोडी लक्षात आली असेल, आजही लक्षामध्ये येईल आणि शुक्रवारी 11 तारखेला आपण बोलू तेव्हा तीच पद्धत असणार आहे. त्यानंतर मात्र तिसरा अध्याय सुरू झाला ती पद्धत बदलेल. आता त्याबद्दल काही बोलत नाही, पण ती पद्धत मग अध्यायवार जास्त असेल, अध्यायामधल्या श्लोकांच्या लक्ष देणं जास्त असेल, आधीचे मुद्दे सांगून झालेले असतील, एवढीच रूपरेषा आता बोलून ठेवू. अनुबंध जोडून घ्यायचा तर काल सगळ्यांना आठवत असेल की या श्लोकापाशी आपण होतो आयनेषु सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. विशेष गोष्ट मी मुद्दाम सांगितली होती की आधी आयन शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. रामायणामध्ये तोच आहे. आयन म्हणजे प्रवेशद्वार. प्रभू रामचंद्राकडे जायचं प्रवेशद्वार म्हणजे रामायण ग्रंथ आहे. तर आयन म्हणजे प्रवेशद्वार. तो दुर्योधन म्हणतोय त्या ठिकाणी की सगळीची काही प्रवेशद्वार विहाची आहेत, चक्रव्यूहासारख्या विहाची. त्या ठिकाणी जे सांगितले त्यांनी हजर राहा, गडबड करू नका, काम चुकवू नका आणि सगळ्यांनी मिळून भीष्मांचं रक्षण करा. एवढाच धागा कालचा मी घेणार आहे. आश्चर्य वाटतं की भीष्मांचं रक्षण करा हे दुर्योधनाला सांगायला लागतं आणि आता भीष्मांचं कुणी रक्षण करावं लागतं. भीष्म तर वीर श्रेष्ठ, कुरु श्रेष्ठ, पण त्याचं कारण एवढंच आहे की दुर्योधनाला विजय हवा होता, यश हवं होतं, पांडवांना परास्त करायचं होतं. तर भीष्मांच्या समोर कदाचित पांडव शिखंडीला उभं करतील आणि शिखंडीवर मी नाही शस्त्र उगारणार ही भीष्माची प्रतिज्ञा असल्यामुळं भीष्म हतबल होतील ही दुर्योधनाला भीती आहे. म्हणून भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि असं तो म्हणाला. हे काल मी बोललो होतो. तो धागा आपण पकडून घेतला, पकडून घेऊन झाला पुढच्या श्लोकांमध्ये मला गंमत वाटते गीतेचा विचार करताना की एवढे मोठे भीष्म, कुरुश्रेष्ठ, तिथं म्हटले प्रतापवान, पण त्यांनी शंख फुंकला. कशासाठी फुंकला? वाईट वाटतं. त्या श्लोकात काय म्हणते बघा, तस्य संजयनं हर्षं कुरुवृद्ध पितामहा सिंहनादं विनोदोच्चै शंखं दद्मो प्रतापवान. कुणाला आनंद देण्यासाठी? संजयनं कुणाला आनंद देण्यासाठी? दुर्योधनाला. त्या दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून कुरुश्रेष्ठ, तिथे शब्द आहेत कुरुश्रेष्ठ आणि प्रतापवान. शंखं दद्मो, त्यांनी शंख फुंकला. वाईट वाटतं की या दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी भीष्मांनी काही करावं, एखादी कृती करावी. आजोबा म्हणून नातवाचं काही कौतुक करणे गोष्ट आता येईल, पण इथं आनंद देण्यासाठी वाईट वाटतं. आणि मग नेमकं कळतं की द्रौपदीने जेव्हा तिखट प्रश्न विचारले होते की जे स्वतः दास झाले त्यांना दुसऱ्यांना काय भित्र लावायचा अधिकार आहे म्हणून भीष्म आणि द्रोण गप्प बसले होते मूग गिळून. मी सांगितलं एकनाथाने म्हटल्याप्रमाणे महाभारत युद्धाचे मूल कारण आहे की द्रौपदीच्या रूपाने स्त्रीची विटंबना झाली आहे. तेव्हा भीष्मांच्या मुखी शब्द काय घातले ते व्यासाने, अर्थस्य पुरुषो दासः. पुरुष श्रेष्ठ सुद्धा पैशाचा, नोकरीचा गुलाम असतो. हे भीष्माने त्यावेळी म्हटलंय. आजही तीच स्थिती आहे असं जाणवून जातं की त्यांना त्यासाठी काही शंख फुंकायची गरज नव्हती, पण भीष्माने शंख फुंकला. व्यास जसे आचार्य आहेत तसे कलावंत आहे आणि म्हणून त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये पहिला शब्द काय वापरला बघा, ततः. ते त्यानंतर, त्यामुळे म्हणजे काय, भीष्माने शंख फुंकल्यानंतर त्यांचे प्रमुख होते जे कुरुश्रेष्ठ आणि प्रतापवान होते, त्यांच्यानंतर बाकीच्यांनी शंख फुंकले. किंवा पुढे शब्द येणार आहेत, रणवाद्य वाजू लागली. म्हणजे सुरुवात दुर्योधनाला आनंद द्यायला शंख भीष्मांचा, रणवाद्य घुमू लागली म्हणजे युद्धाला सुरुवात कौरवांनी केली. हा सूक्ष्म फरक लक्षामध्ये घ्या. दोघं युद्धाला आलेले आहेत, गोष्ट खरी आहे, युद्ध होणार आहे, पण पहिला घाव कोण घालतंय?
कोण युद्धाला सुरुवात करतंय त्या ततः शब्दांत सांगितलंय की भीष्मांच्या शंखाच्या पाठोपाठ काय काय घडलं बघा. पुढचा श्लोक सांगतो, आपल्याला दिसतोच आहे. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाप्य हन्यन्त स शब्दस्तुमुलो भवत. व्यास आचार्याबरोबर कलावंत आहेत म्हणून त्यांनी सगळी रणवाद्यांची नावं त्या ठिकाणी दिली आहेत. रणवाद्य कोणकोणती आहेत बरं? शंख तर आहेच, भेरी याचा अर्थ आजच्या भाषेमध्ये नगारा, नगारा हा त्या ठिकाणी उल्लेखला आहे. पुढे पणव शब्द आहे, त्याचा अर्थ ढोल असा आहे. त्यानंतर शब्द आनक आहे, त्याचा अर्थ मृदुंग असा आहे. सगळे आपल्याला माहिती आहे, मृदुंग ढोलही माहिती आहे, नगाराही माहिती आहे, पण व्यासाने ते आपल्याला सांगितलं म्हणून म्हटलं शंख, भेरी, नगारे. भेरी म्हणजे नगारे, पणव म्हणजे ढोल, आनक म्हणजे मृदुंग. आणि तो गोमुख शब्द मोठा छान आहे, गाईच्या मुखासारखं म्हणजे कर्णा. कर्णा डोळ्यासमोर आणा. ते कर्णे पण फुंकले गेले, रणवाद्य एकदम वाजवली गेली आणि फार मोठा आवाज झाला. कौरवांच्या बाजूनं युद्धाला सुरुवात झाली आणि त्या कौरवांच्या बाजूने युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पांडव कसे गप्प बसतील? अर्जुनाची ती भयभीत अवस्था नंतर आहे, थोड्या वेळानं आहे. मी काल उच्चारले शब्द आठवा. कर्तव्य भावनेनं आणि कृतनिश्चयानं अर्जुन आला होता. अर्जुने निश्चितपणे त्या रणावेशाला सामोरा गेला. भीष्मांच्या पाठोपाठ कौरवांचे एवढे ते नाद निनाद ऐकल्यानंतर त्यातही वीरश्रेष्ठ खवळून उठला आणि एकट्यानं नव्हे, पाचही पांडवांनी आणि श्रीकृष्णानं शंख फुंकून कौरवांच्या उत्तराला प्रत्युत्तर दिलं. फक्त ते प्रत्युत्तर ज्या शंखाने दिलं त्या शंखांची नावं सुद्धा व्यासाने सांगितली. आधी फक्त भीष्माने शंख फुंकला म्हटलंय, नाव नाही सांगितलं. आता मात्र पाचही जणांची नावं सांगितली. काय याचं कारण असेल? चिंतन करताना असं वाटतं की नावं घ्यायची कुणाची? तर सात्विकांची घ्यायची. दुर्जनांची नावं घेऊन त्यांना कशाला मोठेपणा द्यायचा? तर सात्विकांची नावं घेतलं तर त्यांचे शंख सुद्धा सात्विकांचे सात्विक शंख आहेत आणि त्या शंखांच्या नावानाही अर्थ आहे. ती विशेषणं मोठी सुंदर आहे. ते शब्द बघा, पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तन धनंजया पौंड्रदध्मो महाशंख भीमकर्मा वृकोदरा अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरा नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. सुरुवात आहे ऋषिकेशानं पांचजन्य फुंकला. हिंदीमध्ये एक मोठं प्रसिद्ध दैनिक आहे ज्याचं नाव पांचजन्य. त्या नावालाही मोठा अर्थ आहे. पंचजन असा मूळ शब्द आहे, त्याच्यातून पांचजन्य हा शब्द आहे. कुणाचा? ऋषिकेशो. पहिला शब्द छान आहे बघा, ऋषिकेश. त्यामध्ये मूळ शब्द आहे ऋषिक आणि ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि त्यांचा स्वामी तो ऋषिकेश. खूपदा मध्ये मराठीमध्ये आपण ऋच्या ऐवजी ऋषीतला ऋ लिहितो. ऋषिकेश आपण म्हणतो, ऋषीतला ऋ लिहितो, ते चुकीचं आहे. तो ऋ आहे, ऋषीशी काही संबंध नाही आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, त्यांचा स्वामी तो ऋषिकेश. त्यानं पांचजन्य फुंकला. धनंजयानं देवदत्त फुंकला. भीमाला मुद्दाम विशेषण दिले वृकोदरा, जे उदर फक्त लाडक्यासारखं नव्हे, पराक्रमी. तर पराक्रमी भीमानं महाशंख त्या ठिकाणी फुंकला. सचित्र दिसतं. पौंड्रम दध्मो महाशंख, पौंड्र फुंकला. पुढची नाव माहिती आहेत आपल्याला. धर्मराजानं अनंत विजय आणि नकुल आणि सहदेवानं मणिपुष्पकौ. ही सगळी नावं बघितली. मगाचं विधान पुन्हा करायला हरकत नाही की सात्विक पांडवांची शंख सुद्धा सात्विक नावांचे आहेत, ज्याचा उल्लेख निश्चितपणे करावा असं कलावंत असणाऱ्या व्यासांना वाटून गेलं. आणि हे सगळं झाल्यानंतर जरा विचार करा, खरं डोळ्यासमोर ते कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणा. 11 अक्षविणी 7 अक्षने एकमेकांसमोर अटी तटीने उभे राहिले. कुठल्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडणार असं वातावरण आहे. दुर्योधनाचा हटवादीपणा आणि गर्व काल आपण बघितला. माझ्यासाठी लढणारे शब्द त्याने वापरलेले आहेत. मदर्थे त्यक्त जीविताः असं तो म्हणालाय. आता युद्धाला सुरुवात होणार. युद्धाला सुरुवात होणार म्हणून सगळ्यांनी अगदी त्या क्षणाची वाट बघावी आणि विचित्र गोष्ट घडावी. तशी गोष्ट घडली. काल मी सांगितली, त्याच्यात पुनरुक्ती नको. सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते वगैरे वगैरे. पण ते वगैरे वगैरे म्हणजे शब्द काय? सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यतिच्या आधी बघा
वीरश्रेष्ठ अर्जुनानं हातपाय गाळायचे आता सीदंती मम गात्राणी. याच्या आधी ही स्थिती का झाली हे सांगताना त्याने उल्लेख केलाय, स्वजन बघून माझी स्थिती झाली. आणि व्यासाने गीतेत दाखवून दिले की स्वजन, आता कौरव हे पांडवांचे आडनाव बंधू कुरु म्हणूनच फक्त स्वजन आहे. नाहीतर कौरव आणि पांडवांचं नाते छाया आणि प्रकाश यांच्या नात्यासारखंच आहे, अंधार आणि प्रकाश या नात्यासारखंच आहे, दानव आणि देव यांच्या नात्यासारखंच आहे. कसलं नातं? म्हणजे रक्ताचं म्हटलं तरी कसलं, पुढे उल्लेख करणार आहे रक्ताच्या नात्यात तर काय किंमत असते, कृष्णाने दाखवून दिले आपल्याला. मुद्दा असा की अशी युद्धाची ठिणगी पडणार असं वाटत असताना सीदंती मम गात्राणीच्या आधी जे शब्द बघा किती सुंदर आहेत. अर्जुन 28व्या श्लोकामध्ये दुसऱ्या चरणात काय म्हणतोय, दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितम्. म्हणजे हे कृष्ण इमं युत्सु स्वजनं समुपस्थितम दृष्ट्वा. दृष्ट्वा म्हणजे पाहून. हे कृष्णा माझे स्वजन युद्धाला उत्सुक झालेले पाहून काय झालं, सीदंती मम गात्राणी. किती अनुबंध जुळतोय बघा. उभी सांगा हातापायला कापड नाही सुटलं वीरश्रेष्ठाच्या. ते सगळे स्वजन, गुरुजन, पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, म्हणजे व्यासाने बरोबर दाखवून दिले की स्वजन नसते तर अर्जुन लढलाच असता. काल मी सांगितलं विराटाच्या गो रक्षणाच्या वेळेला काय अडचण होती, पाशुपतास्त्र मिळवताना काय अडचण पडली होती, फक्त स्वजन. आणि हीच आसक्ती आहे. काल आपण म्हटलं आसक्तीजन्य मोह माणसात राहते. आणखी गंमत बघा, स्वजन हा शब्द म्हणजे दृष्टवा आहे ना, स्वजन बघून पुढचा आहे ना, तो स्वजन शब्द पहिल्या अध्यायामध्ये एकूण 3 ते 4 वेळा आलाय. कुठं कुठं आलाय? इथं आता दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितम्. पुढे 31 मध्ये तसंच आलंय, नच श्रेयोनु पश्यामि हत्वा स्वजन माहवे. 31 लगेच पुढे 37 मध्ये तसा संदर्भ येतो, स्वजनम ही कथम हत्वा सुखिन स्याम माधव. आणि पुढे 41 मध्ये तसाच पुन्हा संदर्भ येतो आणि तो आहे 41 नाही 45 मध्ये येतो आणि तो शब्द आहे यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजनम उद्यता. म्हणजे स्वजनांना मारून राज्य मिळवणं, हे स्वजन माझ्या विरुद्ध लढणे मला अतिशय वाईट वाटतंय. असा स्वजन 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 म्हणजे कुरु आडनाव असणारे कौरव, कुरु वंशीय कौरव याच्या पलीकडे काही संबंध नाही. त्या स्वजनांनी केवढी आसक्ती अर्जुनासारख्या वीरश्रेष्ठाच्या मनात निर्माण केली हे लक्षात घ्या. आणि याचं अतिशय वाईट वाटतं. मी म्हटलं तो मुद्दा आता स्पष्ट करतो की स्वजन हे आपले बंधू असतात, भावबंद असतात, कुळातले असतात. शब्द वापरायचा रक्ताचं नातं असतं. खूपदा असं म्हटलं काय करणार हो, रक्ताचं नातं आहे, बरोबर आहे, काही कुठं नाही तर वंशताय सारखा असतो आणि गोष्टी सारख्या असतात. पण गीता यासाठी जीवन गीता आहे की स्वजन जर अधम असतील, स्वजन जर अधम असतील तर त्यांना शिक्षा केलीच पाहिजे. स्वजन आहेत म्हणून त्यांना क्षमा करणं हे कृष्णाने केलेलं नाही. पुढे मी येईल संदर्भ तेव्हा सांगतो. कृष्णाने यादवी घडवून आपले सगळे कुलबंधू यादव हाता न मारले आणि मग इच्छित स्थळी गमन केलं. कृष्णाने पुढे तर केले, पुढे आहे, पण हे करायची ताकद ज्याची होती तोच अर्जुनाला शिकवू शकतो ना. ते स्वजन स्वजन काय सांगतोस, की पुढे तो करणारच होता. पहिला मुद्दा असा की स्वजन रक्ता संबंध महत्वाचं नाही, महत्वाचं आहे त्याची कृती कशी आहे, ती सत्कृती आहे का दुष्कृती आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर अर्जुनाचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं, आसक्तीजन्य मोह त्याला झाला असं चित्र आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि मग आता तो प्रश्न घेऊया, स्वजनांना मारायचं नाही जर म्हणायचं झालं तर आता सांगितल्याप्रमाणे स्वजन जर अधर्मी असतील तर अधर्मी स्वजनांना मारून धर्माची संस्थापना करायला नको का? अर्जुनानं करायला नको का? कृष्णानं करायला नको का? आणि भगवान श्रीकृष्ण गीतेत ते स्पष्टपणे सांगितले करायला पाहिजे. कारण धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. शब्द धर्म आहे. धर्म म्हणजे सुधारणा, समाजाची सम्यक धारणा ज्यानं होते ते जर कौरव होऊ देत नसतील तर धर्म संस्थापना करण्यासाठी शब्द बघा
अधर्मी आणि अधर्म यांचा नाश करावा लागतो. पटते का बघा? अधर्मींचा नाश केल्याशिवाय अधर्माचा नाश होत नाही. हवेत वार करून कधी यश मिळत नाही. अधर्मी कोण? कौरव, यादव पुढं या अधर्मींना शिक्षा करून अधर्माचा नाश होतो. कृष्णाने स्वतः ते करून दाखवलं असं चित्र आपल्याला दिसतं. आणि दुसरी गोष्ट मागाचा मुद्दा जोडून घेऊ. कुलक्षय कुलक्षय स्वजन स्वजन कुणाला सांगतोस? कृष्ण आपल्याला सांगू शकत नाही, ती भविष्य काळातली घटना आहे. पण विज्ञान आपल्या सगळ्यांना यादव मातले होते, माजले होते. कृष्णाचे वंशित असल्यामुळे, कृष्ण असल्यामुळे त्यांना जगात कुणी त्याला म्हणजे विरोधच करणार नाही असं वाटत होतं. एका वाक्यात सांगू, कृष्णानं द्वारका निर्माण केली ती सत्वशीलांना, ऋषी मुनींना, संत सज्जनांना अभय देण्यासाठी. आता अभयारण्य असतं की नाही, तसं श्रीकृष्णाची सोन्याची द्वारका ही सत्वशीलांना अभय देण्यासाठी होती. आणि यादवांच्यामुळे ती अभय केंद्र द्वारकाच भय केंद्र झाली. एका वाक्यात समजून घ्या. आणि कृष्णाच्या डोळ्यात देखत झालं. म्हणून कृष्णाने म्हटलं की माग मी आता त्यावेळेस बोलतोय, माग मी कौरवांचा नाश केला, आता मला यादवांचा नाश करावा लागेल, नाही तर पृथ्वी पुन्हा एकदा विष्णूकडे जाईल की माझ्यावर पापाचा भार वाढला. आणि विष्णूचा अवतार असणाऱ्या कृष्णाला ते सहन होणार नाही, म्हणून ही आदमी घडली. जे कुलक्षयाची भीती अर्जुनाला वाटते ती कृष्णाला वाटायचं कारणच नाही, कारण मूळ मुद्दा अधर्म आणि अधर्मी यांचा आहे. आणि आणखी एक विशेष मुद्दा ध्यानामध्ये घ्या की कुलक्षयाची ही जी भाषा अर्जुन करतोय ना, ही अर्जुनाची स्वतःची भाषा नाहीये. महाभारत नीट आपण वाचलं तर लक्षात येते सगळी भाषा धृतराष्ट्राची आहे. धृतराष्ट्राने हीच भाषा, हेच मुद्दे, हेच तर्क संजयाच्या मार्फत अर्जुनाच्या कानावर आधी घातलेली आहे. त्याला संजय शिष्टाई असं म्हणतात. तोच हा संजय की जो सगळी गीता आणि आदेशात योगेश्वर कृष्ण म्हणून वंदन करणार आहे. तो वाईट होता, सगळे नोकर होता, मालकाने सांगितलं जा, गेला. पण धृतराष्ट्र अतिशय हुशार असल्यामुळं संजयाच्या मार्फत तो जे जे बोलला ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, म्हणजे अर्जुन वेगळं काही बोलत नाही, तुमच्या लक्षात येईल. आणि मग शत्रूचीच भाषा अर्जुनाच्या तोंडून ऐकून कृष्णाला काय वाटलं असेल, आपल्याला काय वाटेल? ते कृष्णाचं झालंय ते काही असं दाखवलं नाही, पण आपल्याला कळतं. रीड बिटवीन द लाईन्स, दोन ओळीबद्दल कळतं आपल्याला. काय काय म्हटलं माहितीये? अगोदर धृतराष्ट्र म्हणालाय अर्जुना, अरे कुलक्षय ही गोष्ट अतिशय वाईट रे बाबा. कारण कुलक्षय हा काळा डाग आहे मानव जातीवरचा. कुलक्षय हा काळा डाग आहे. आणि पुढे म्हणाला काळा डाग धवल चारित्र्याच्या माणसांच्या बाबतीतून उठून दिसतो. दुर्योधनाची माणसं काय वाईटच आहेत, माझे मुलं माझं ऐकतच नाही, ते कुलक्षय करतीलच, पण त्यांना डाग लागल्यावर नाही, त्यांची मुळातच काळे आहेत. तुम्ही पांडव मात्र, शब्द बघा, तुम्ही पांडव मात्र धवल चारित्र्याचे आहात, म्हणून कुलक्षयाचा काळा डाग तुमच्या धवल चैत्र उठून दिसेल, म्हणून कुलक्षय नको, म्हणून युद्ध नको. हेच सांगितले धर्मराज आपल्या युधिष्ठिराने. आणि अर्जुन दुसरं काय बोलतो? म्हणून वाईट असं वाटतं की ही धृतराष्ट्राची जी नीती होती संजय शिष्टाई करण्याची, तर आपल्याकडे विशेष शब्द आहे आले चाणक्याच्या टर्म चालत आलाय. ते दोन शब्द आहेत. त्याला म्हणतात शत्रूच्या मनामध्ये विपरीत विचारांची पेरणी करायची. गनिमी आवाज म्हणा ना, शत्रूच्या मनामध्ये विपरीत विचारांची पेरणी करायची. त्याला एक मंत्र युद्ध तरी म्हणतात, नाहीतर मंत्रणा युद्ध असं तरी म्हणतात. दुसरा शब्द अधिक बरोबर, मंत्रणा युद्ध. तर मंत्रणा युद्ध किंवा मंत्र युद्ध हे धृतराष्ट्र बरोबर खेळला होता. विपरीत विचारांची पेरणी केली होती आणि त्याला जाणवलं. व्यास सांगतात की अर्जुनासारखा ज्याच्या नावातच रुजू शब्द आहे, थोड्या वेळाने अर्जुनाचे गुण मी सांगणार आहे. अर्जुन या शब्दाचा धातू काय आहे, मूळ शब्द काय आहे? रुजू. मराठीमध्ये उजू, ज्ञानेश्वरीमध्ये उजू शब्द येतो. तो उजू म्हणजे संस्कृतमधला रुजू. रुजू म्हणजे आपल्याला कळतं चांगलं, छान, सौम्य. तर जे रुजू आहे तो अर्जुन असतो. आणि म्हणून विचार करा, गीता अर्जुनालाच सांगितली, कारण अर्जुनालाच प्रश्न पडला, बाकी कोणाला प्रश्न पडलेच नाहीत ना, स्वजनांचं काय होईल ते. अर्जुन रुजू सरळ स्वभाव, वीरश्रेष्ठ होता, पण सरळ स्वभावाचा होता, म्हणून तो कूटनीतीचा बळी झाला. विपरीत विचारांची पेरणी जीवनात घडली आणि कालचा शब्द आसक्तीजन्य मोहानं मोहित झाला. कुणाप्रमाणे? काल आपण ज्ञानेश्वरी दोन दृष्टांत दिले. चंद्रकांत मणी चंद्रकिरणात पाझरला
किंवा कमळ कलीमध्ये आसक्तीनं मोहानं भुंगात अडकून पडलं. हे जसं घडावं तसं घडलं आणि अर्जुनाचा सगळ्यात वाईट म्हणजे मानसिक अधःपात झाला. विचार करण्यासारखा शब्द आहे, मानसिक अधःपात. त्याला स्वजन बघून जे वाईट वाटलं ना, अर्जुन म्हणाला मी लढणार नाही. फार वाईट गोष्ट होती. अरे अर्जुन लढला नाही की कौरव जिंकले. युधिष्ठिर कधी सत्ताधीश होणार नाही, कधीच धर्मराज्य येणार नाही. तुझ्या एका चुकीमुळं भारतवर्षाला काय काय पुढे भोगावं लागेल. असं असतं, महापुरुषांच्या चुकीमुळं त्या देशाला भोगावं लागतं. हे जर खरं असेल तर अर्जुनाचा मी शब्द मुद्दाम वापरतोय, मानसिक अधःपात. किती अधःपात? तुझ्या श्लोकामध्ये म्हणतोय की मी शस्त्र टाकीन, मी प्रतिकारच करणार नाही आणि मला जर त्याने मारलं तर क्षेमतरम भवे. इतकी सुंदर गोष्ट कुठलीच होणार नाही. काय दुर्दैव आहे बघा. श्लोक आपल्याला माहिती आहे, यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणया धार्तराष्ट्रा रणे हन्यस्तन्मे क्षेमतरम भवे. मी अप्रतिकार असेल, मी निशस्त्र असेल आणि मला जर त्यांनी मारलं, मी ज्यावेळी खाटकाच्या समोर मानच द्यायची, मला जर त्यांनी मारलं तर काय होईल? क्षेमतरम भवे, क्षेम कुशल मंगल कुशल होईल. असं अर्जुन म्हणालाय. एका शब्दात मानसिक अधःपात, याच्याकडे दुसरं काहीही नाही. हा आहे अर्जुन विषाद योग. म्हणून मग पहिला अध्याय संपताना कालचे शब्द येतात, इति श्रीमद भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. दुसऱ्या अध्यायाकडे जायच्या पूर्वी दोन गोष्टी करायच्या आहेत. एक असं की भगवद्गीतेमध्ये मी काल बोललो ते सगळे आठवणीत ठेवा की गीतेच्या कुठल्याही श्लोकाचा अर्थ लावताना त्याच्या मागचा श्लोक आणि पुढचा श्लोक लक्षात घ्यायचाच, नाही तर गैरसमज होतो. ते शेवटी काव्य आहे, ती फुलांची माळ आहे. मधलेच एखाद्या फुलाचं सौंदर्य निरखा, पण त्याच्याबद्दल त्याचं ऐतिहासिक कार्य ठरवू नका. ते आगे मागे काही ते संबंधित असतं अर्थदृष्ट्या. ओके, आणखी दोन मुद्दे सांगणार आहे, दुसऱ्या अध्यायाकडे जाऊया. ते मुद्दे असे की गीता, श्री भगवंतानं गायलेली गीता संवाद रूप आहे, हे लक्षात घ्या. अर्जुन कमी वेळा बोलला, अर्जुन वाचे कमी वेळा आहे, भगवान वाचे जास्त आहे. पण अर्जुन बोलते तेव्हा भगवान उत्तर देतो, अर्जुनाचे गैरसमज दूर करतोय. आपण बघूया तिसऱ्या अध्यायाची सुरुवात. हे दुसरा अध्याय सांगितल्यानंतर होणं म्हणजे दुर्दैव आहे. एवढा अख्खा तिथपर्यंत दर्शन सांगितलं, पुन्हा तू विचारतोस की कर्म करू का करू. पण ते का झाले ते मी तुम्हाला श्लोकात कुठं ती गौरव ते दाखवून देतो. मुद्दा भगवद्गीता संवाद आहे. संवाद हा प्रश्नोत्तरांचा असतो. भाषण वेगळं असतं, पण संवाद हा प्रश्नोत्तरांचा असतो. आणि प्रश्न जसा येतो तसं उत्तर द्यावं लागतं. पुन्हा प्रश्न आला तर पुन्हा उत्तर द्यावं लागतं. मग अशा वेळा पुनरुक्ती होते. म्हणून गीतेमध्ये अनेक विषयांची पुनरुक्ती आहे. हा गीतेचा दोष नाही आहे, ती संवाद भाषेची मर्यादा आहे. इलाज नाही त्याला. एकदा संवाद म्हटलं, प्रश्नोत्तर म्हटलं, तशी मांडणी स्वीकारली की पुनरुक्ती पण स्वीकारली पाहिजे. आणखी एक सांगतो, काही वेळा मुद्दा मागं पुढे सुद्धा होतो. हे मध्येच का आले काम मोहाचं विवरण असं दिसत तुम्हाला एका अध्यायामध्ये. विषय वेगळा चाललाय, एकदम नरकाची 3 दारं मध्येच काय येत आहे असा प्रश्न पडेल. त्याचं उत्तर सांगतो त्यावेळेला. म्हणजे मुद्दे मागं पुढे होणं, पुनरुक्ती होणं हे होणार, कारण गीता हे संवादाचं माध्यम आहे, एवढं लक्षामध्ये घ्यायचं. दुसऱ्या अध्यायाकडे जायच्या पूर्वी काल मी जे सांगितलं तेवढे शक्य असेल तर टिपून घ्या. आज जरा थोडं टिपणे जास्त होणार आहे, कारण काही मुद्दे महत्वाचे येणार आहेत. एवढं टिपणं उद्या होणार नाही, पुढे तर होणारच नाही. जे मी सांगणं तुम्ही टिपून घेणे गोष्ट वेगळी. मुद्दा असा की मी हे सांगणार आहे तेवढं टिपून मात्र घ्या. हे जे आपले भिडे शास्त्री, त्या भिडे शास्त्रीने गीतासार नावाचं जे पुस्तक छोटं तयार केलं, ते 108 श्लोकांचं केलं. म्हणजे भिडे शास्त्रींच्या अभ्यासातून त्यांना 700 श्लोकापैकी 108 श्लोक महत्वाचे वाटले. ते प्रत्येक अध्यायातले कुठले आहे एवढे आकडे मी दर अध्यायाच्या सुरुवातीला सांगणार आहे. हे टिपून तेवढं आपलं चालणार. पहिला जो आपला अध्याय झाला त्याच्यातले आकडे अशा प्रकारचे आहेत बघा. पहिला श्लोक, नंतर 20 आणि 21 असे घ्या. म्हणजे 20चा दुसरा चरण आणि 21चा पहिला चरण. तो वाचून बघा की त्यांनी का केले लक्षात येईल. तर 1, नंतर 20 आणि 21, त्याच्यानंतर 23, नंतर 27, 28. हे 27चा दुसरा चरण, 28चा पहिला चरण. नंतर 35
आणि नंतर 46. पहिला अध्याय संपला. दुसरा अध्याय लगेच लिहून टाकूया, कारण फार महत्वाचा अध्याय आहे. त्यात ते म्हणतात श्लोक क्रमांक 1, 11, 18, 22, 30, 31, 37, 38, 45, 47, 51, 71 आणि 72 झालं लिहून. आता दुसऱ्या अध्याय सुरुवात करूया. तेव्हा मी करणार आहे ते सांगतो की भिडे शास्त्रींच्या गीतासार पुस्तकामध्ये हे सगळे श्लोक घेताना सुरुवातीला 3-4 वाक्यांची प्रस्तावना लिहिली आहे. ती मोठी छान आहे. त्याचा आधार घेऊन मला पुढे जाणं, म्हणजे मुख्यतः लोकमान्य आणि विनोबा यांच्या आधारे मी बोलतोय. पण भिडे शास्त्रींनी ते मांडलं इतकं छान की जसं काल तुम्हाला सांगितलं त्याची आठवण सगळ्यांना आहे ना बघा. योग म्हणजे प्रकरण आणि योगशास्त्र वेगळं, कारण आता मी ते बोललो नाही. हे जसं भिडे शास्त्रींनी सांगितलं तसंच त्यांनी सुरुवातीला म्हटलंय बघा. या दुसऱ्या अध्यायाचं नाव सांख्य योग का. आता एक 2 शब्द लक्षात घ्या. सांख्य शास्त्र वेगळं आणि सांख्य योग वेगळं. अच्छा, माझ्या बोलण्यानंतर येणार. सांख्य शब्द समान आहे, पण सांख्य शास्त्र वेगळं आणि सांख्य योग वेगळं. तर ते म्हणतात सांख्य योग हे नाव का दिलंय, तर सांख्य योग म्हणजे भिडे म्हणतात ज्ञान योग. सांख्यचा अर्थ ज्ञान म्हणजेच तत्वज्ञान. बघा, सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञान किंवा तत्वज्ञान. आणि पुढे येणाऱ्या सर्व गीतोक्त तत्वज्ञानाची पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना दुसऱ्या अध्यायात आली आहे, म्हणून त्याला सांख्य योग म्हणतात. वाक्यामध्ये विचार करण्यासारखा आहे. सांख्य म्हणजे तत्वज्ञान. गीते जे पुढे सगळं तत्वज्ञान येणाऱ्या 18 अध्यायामध्ये त्याची प्रस्तावना किंवा पार्श्वभूमी करण्यासाठी त्याला सांख्य योग असं म्हणतात. मध्येच लक्षात घेऊया की दुसरा अध्याय 72 श्लोकांचा 74 श्लोकांचा जो आहे तो, त्याच्यामध्ये अगदी महत्वाचं काय आहे ज्याच्या आधारे मी बोलणार आहे थोड्या वेळानं, ते म्हणजे 3 सूत्र आहेत. ते आता ऐका की पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. 3 सूत्राच्या पलीकडे तत्वज्ञान गीतेचं नाही, दुसऱ्या अध्यायाचं नाही. पहिलं सूत्र आहे आत्म्याची अमरता आणि अखंडता. अगर आत्मा हा भारतीयांचा प्रचंड मोठा शोध आहे. त्यानंतर थोड्या वेळा वासांशी फिरण्याने वेळी सांगतो. तर आत्म्याची अमरता, आत्मा कधी मरत नाही, आणि अखंडता पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे देह स्थितीची क्षणभंगुरता म्हणून गौणता. आत्म्याच्या तुलनेनं देह स्थितीची क्षणभंगुरता आणि गौणता हे दुसरं सूत्र आहे. आणि तिसरं सूत्र आहे स्वधर्माची. कालपासून आपण बोलतोय स्वधर्म, कर्तव्य कर्म. या स्वधर्माची अबाध्यता म्हणजे अपरिहार्यता. स्वधर्म केल्याशिवाय चालणारच नाही, थोड्या वेळाने बोलूया. तर ते अपरिहार्यता. ही 3 सूत्र आजच्या आणि माझ्या स्थितप्रज्ञ वेळा भाषणामध्ये वारंवार येणार आहेत. आपोआपच सगळ्यांची चांगल्या लक्षात येईल. मुद्दा असा की 3 सूत्र म्हणजे भिडे शास्त्री म्हणतात सगळा श्रीकृष्ण उपदेश. संबंध गीतेमध्ये कृष्णाचा उपदेश काय आहे, तर गीता वाचस्पती, वेदांत वाचस्पती, गीता धर्ममंडळाचे जनक संस्थापक भिडे शास्त्री ठामपणे सांगतात की श्रीकृष्णाचा उपदेश या 3 सूत्रामध्ये आहे. आणि कुठेतरी फार चांगला मुद्दा सांगितलाय. काही अभ्यासकांनी तो मांडलाय, पण भिडेंनी आधी चांगला मांडलाय. ते म्हणतात की सांख्य हे नाव त्याला दिलं, खरं म्हणजे याला नाव सांख्य योग पेक्षा तत्वज्ञान योग म्हणायला पाहिजे. पण गीतेच्या काळामध्ये सांख्य तत्वज्ञान काय ते सांगतो थोड्या वेळानं. कपिल मुनींचं ते जे सांख्य तत्वज्ञान हे त्या कालखंडामध्ये, गीतेच्या कालखंडामध्ये 5000 वर्षापूर्वी गीतेच्या कालखंडामध्ये रूढ होतं आणि परिचित होतं. 2 शब्द महत्वाचे. तत्वज्ञान म्हटलं की सांख्य तत्वज्ञान. तत्वज्ञान बरोबर सांख्य तत्वज्ञान हे रूढ होतं आणि परिचित होतं. पण त्या काळच्या लोकांना तत्वज्ञान म्हणायला लागत नव्हतं. सांख्य म्हटलं की सांख्य तत्वज्ञान कळत होतं. हे कळण्यासाठी अगदी आजचं साधं उदाहरण आपण लक्षात घेऊया. आपण सगळे दुकानामध्ये जाऊन मला हे जो कागद आहे याची झेरॉक्स काढून दे असं म्हणतो. झेरॉक्स हा शब्दप्रयोग विदेशातल्या एका कंपनीचं नाव आहे. त्याला बरोबर म्हणायचं तर फोटोस्टॅट कॉपी असं म्हटलं पाहिजे. म्हणतो का आपण कधी फोटोस्टॅट कॉपी काढून दे म्हणून? त्यालाही कळणार नाही, आपणही म्हणणार नाही. आपल्याला कळतं, त्याला कळतं झेरॉक्स.
झेरॉक्स मशीन ते एकाच कंपनीचं नसतं, झेरॉक्स नावाचे अनेकच आहे. म्हणजे जसा झेरॉक्स शब्द रूढ आहे तसा 5000 वर्षापूर्वी सांख्य शब्द रूढ होता, म्हणून सांख्य तत्वज्ञान म्हटलं, सांख्य योग म्हटलं. पण गडबड नाहीये, सांख्य शास्त्र म्हटलेलं नाहीये. मी दाखवून देतो आपल्याला सांख्य शास्त्र वेगळं आणि सांख्य योग वेगळं. आता सांख्य शास्त्र आणि सांख्य योग याच्यातला फरक जेव्हा आपण बघणार आहोत तर जरा दोन भागामध्ये बघूया. कपिल मुनींचं सांख्य शास्त्र अगदी थोडक्यात आता सांगतो, पुन्हा संदर्भ तेव्हा जास्त सांगतो. सांख्य शास्त्र मुद्दा असा की सांख्यमध्ये मूळ शब्द काय आहे? संख्या. आणि कोटीच करायची झाली तर सांख्य योग असणाऱ्या, सांख्य योग सांगणाऱ्या गीतेमध्ये संख्या शब्द काय वेगळ्या अर्थाने आलाय. तो संख्या शब्द युद्ध भूमी या अर्थाने आलाय. संख्ये असा जेव्हा गीतेमध्ये शब्द येतो त्याचा अर्थ सप्तमी आहे, ती युद्ध भूमी. आणि कुठे आला आकडा सांगतो 2, 4 आणि 1, 47. दुसऱ्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात आणि पहिल्या अध्यायातल्या 37 श्लोकामध्ये संख्ये म्हटलंय. तिथं संख्या शब्दाचा अर्थ, संख्य शब्दाचा अर्थ युद्धभूमी आहे. आता त्याचा सांख्य योगाशी काही संबंध नाही, कोटीच करायची, कोटी तर करता येईल. आता सांख्य शास्त्र हे मुळामध्ये संख्येचं शास्त्र आहे. आणि संख्या म्हणजे 21 हा आकडा आहे किंवा त्रिगुण आहे. या संख्येची बेरीज वजाबाकी जे करतात त्या संख्येवरून सांख्य शब्द इतकं सोपं आहे. कुणी मुळात हे निर्माण केलं? कपिल मुनी. कपिल मुनींनी सांख्य शास्त्र सांगितलं आणि त्यांनी म्हटलंय जग सगळे जे निर्माण झालंय ते एकापासून झालंय. तिचं नाव प्रकृती किंवा महत. हे दोन शब्द आहेत त्यांचे, प्रकृती किंवा महत. प्रकृती हे कारण आहे आणि जग हे कार्य आहे. पुढे मी दाखवून देतो, कार्य कारण एकच असतं, जसं कारण तसं कार्य. आता तिथं थोडं सोडतो अधिक येतो. प्रकृती किंवा महत आहे, तिची 21 तत्व आहे. ती 21 तत्व अचानक, कारण नाही त्याला काही, एकमेकात मिसळतात, बाजूला होतात. त्रिगुण एकमेकांमध्ये मिसळतात, बाजूला होतात. आणि शब्दात वापरूया, त्रिगुणांची साम्यावस्था असली की जग नसतं. आणि त्रिगुणांची साम्यावस्था ढळमळली, त्रिगुणांची साम्यावस्था टळमळली, ते एकमेकांमध्ये मिसळले की जग निर्माण होतं. जे प्रकृतीची 21 तत्व अधिक त्रिगुणांची असाम्यावस्था जे जगाची निर्मिती. आता ही 21 तत्व कुठली आहेत? अगदी सोपी आहे. 5 आकडेची ती आहेत मुळामध्ये. पहिल्यांदा म्हटलंय पंच ज्ञानेंद्रिये, आपली माहिती आहेत आपल्याला. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये 5. नंतर पंच विषय. आता या पंच विषयांना तत्वज्ञान भाषेमध्ये पंच तन्मात्रा असं म्हणतात. पंच विषय, पंच तन्मात्रा, आणि आपण साध्या भाषेत त्याला पंच संवेदना म्हणतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पण आपण संवेदना म्हणतो ते विषय आहेत, तन्मात्रा आहेत त्या 5. जे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच तन्मात्रा, पंच महाभूत. म्हणून आपण म्हणतो माणूस काय करणार, त्याची मातीच तशी आहे, तर मातीतनच येतो आपण. पंच महाभूत म्हणजे 20 झाली. आणि त्यात फक्त एक मिसळायचं, त्याला म्हणायचं अहंकार किंवा मन. 21वां मन तुमचं माझं किंवा अहंकार. फक्त अहंकारचा अर्थ गर्व घ्यायचा नाही, अहंकार. मी आहे, टू बी म्हणतात तसं, मी आहे, आय एम. हे जे आहे ते अहंकार, गर्व नंतर. अहमला पाहिजे अवतरण चिन्ह. तर अहंकार आणि मन 21वां अशा प्रकारची प्रकृतीची 21 तत्व आहेत. ही सगळं सांख्य तत्वज्ञान गीतेनं त्या काळातलं स्वीकारलं. पण फार मोठी गोष्ट केली, इथे सांगतो म्हणजे पुढे सोपं पडेल. या सांख्य तत्वज्ञानामध्ये कपिल मुनी म्हणतात की हा प्रकृतीचा खेळ आहे, पण तो खेळ करणारा कोणी प्रेरक नाही. काही लोकांचं असं म्हणणं असतं बघायचं का, ते घडतं, घडवणारा कोणी नाहीये. देव नाही, ईश्वर नाही, काही नाही. नियती म्हणा पाहिजे, दैव म्हणा, पण ईश्वर मात्र म्हणू नका, अंगावर काटा येतो आमच्या. अनेक लोक आहेत. तर सांख्य तत्वज्ञानाचं म्हणणं असं आहे की प्रकृती ती काही ती गडबड करते आणि काही ते घडतं. आता गीता किंवा वेदांती बघा, गीता किंवा वेदांती प्रकृतीचं हे सगळं तत्वज्ञान सांख्यांचं स्वीकारतात. फक्त सांगतात तुझ्या प्रकृतीच्या मागे एक पुरुष उभा आहे, एक चैतन्य उभा आहे, मग पुरुषोत्तम योग येणार आहे.
पर अपर अपर येणार आहे. तर प्रकृती नाकारली नाही, प्रकृती एक आहे स्वीकारलं, प्रकृती शाश्वत आहे. पण प्रकृतीला हा सगळा खेळ करायला सांगायला, कारणातून कार्य जन्मास यायला अचानक येतं ते. कारणाच्या मागे कोणी उभा नसतो हे नाही चालणार. कोणीतरी आहे, त्याला चैतन्य म्हणायचं, त्याला पुरुष म्हणायचं, त्याला परमात्मा म्हणायचं, त्याला ईश्वर म्हणायचं. म्हणून गीतेचं तत्वज्ञान हे सांख्य तत्वज्ञान आहे. फक्त एक शब्द मागे वाढवायचा, सेश्वर सांख्य तत्वज्ञान आहे. सेश्वर, स ईश्वर हे पक्क लक्षात घ्या. कपिल मुनी ईश्वर मानत नाही, पण गीता मात्र ईश्वरच मानते. आणि सांख्यांची सगळी भाषा स्वीकारून मग जेव्हा ती सांख्य तत्वज्ञान सांगते तेव्हा ते सेश्वर सांख्य. इथेही सांगू टाकतो सांख्य शास्त्र आणि सांख्य योग याचा फरक मी भिन्न भिन्न प्रकारे बोलणार आहे. अगदी छोटा फरक काय, सांख्य शास्त्र हे शास्त्र आहे आणि सांख्य योग हे शास्त्र जीवनात कसं आणायचं याचे नियम आहे. म्हणजे योग हे प्रॅक्टिकल आहे आणि ही थिअरी आहे. सांख्य शास्त्र, सांख्य योग कधी बनणार आहे, म्हणून तर गीता जीवन गीता ना. कशी बनणार आहे, निष्काम कर्मयोग. कशी बनणार आहे, साम्य योग. कशी बनणार आहे, फलत्यागानं. काल आपण सगळं बोललो, आठवते का बघा, लोकमान्य आणि विनोबा. योग होणं, प्रयोग होणं, आपण प्रयोगशास्त्र वापरतो की नाही. योगशास्त्री प्रयोगशास्त्री म्हणावे, चटकन कळतं. इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम प्रयोगशास्त्रे म्हणणं बरोबर नाही, कारण आपण कोण त्यात बदल करणार. पण कळण्यासाठी सांगतो, योग करण्यासाठी प्रयोग म्हणा, मी पटकन कळतो. मुद्दा असा की सांख्य शास्त्राचा सांख्य योग होण्याची जी गरज होती, ती गरज या सगळ्यामधून आपल्या लक्षामध्ये येते, असं ध्यानामध्ये. आणि हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर मग दुसऱ्या अध्यायातल्या काही महत्वाच्या श्लोकांच्याकडे जायच्या पूर्वी काही गोष्टी आणखी आपल्या जे बोललो त्या धरून पाहायच्या आहे. मग दुसऱ्या अध्यायाकडे जायचे, स्थितप्रज्ञ दर्शक स्वतंत्रपणे बोलायला पाहिजे, एवढी त्याची स्थिती आहे. ते बघू नंतर. आता काय महत्वाचे मुद्दे बघायचे, तर ते महत्वाचे मुद्दे अशा प्रकारचे आहेत की मगाचा धागा असं बघा की गीता सांगितली ती अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय, तर एक सांगितलं रुजू म्हणून. पण रुजू एवढंच नाहीये. व्यास सांगतात की कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, त्याचं आणखी कारण आहे. सगळी भगवद्गीता डोळ्यासमोर आणा की अर्जुन कृष्णाचं नातं हे भक्त भगवंतातल्या सख्य भक्तीचं आहे. कृष्णाचा सगळ्यात लाडका भक्त तो अर्जुन आहे. आणि अर्जुन इतका भगवत शरण आहे की अर्जुनानं त्याच्या मनातले सगळे विचार आणि विकार भगवंताच्या चरणी अर्पण केले आणि म्हटले, बाबा तूच आता माझं रक्षण कर. अर्जुनानं सगळी आपली सीदंते मम गात्राणी स्थिती कृष्णाला सांगितली आहे, मित्रानं मित्राला सांगितली आहे. अरे पाठीवर हात ठेवून तुम्हाला लढ म्हण ही अपेक्षा आहे. हा सख्य भाव लक्षामध्ये घ्या. म्हणून सगळे विकार आणि विचार जेव्हा सांगितले जातात मोकळ्या मनानं, चित्तात काहीही ठेवलं जात नाही, तेव्हा तो कृष्ण शरण झाला आणि भगवंताला ते आवडलं. आणखी आवडलं की कृष्णाला माझ्या घोड्याचे लगाम सांभाळ आणि तू सारथ्य कर, कृष्णाकडे मागणी की तो प्रसंग आठवा. दुर्योधनानं सगळं सैन्य मिळवलं आणि अर्जुनाला वेड्यात काढलं आणि कृष्ण एकटा आला. पण अर्जुनाला कळत होतं एकटा कृष्ण पुरे आहे. कृष्णानं अर्जुनाला भगवंताला पार्थ सारथी व्हायला सांगितलं. शब्द बरोबर आहे. पण नुसता तो पार्थ सारथी नव्हता, अर्जुनाच्या दृष्टीनं श्रीकृष्ण हा मनोसारथी होता. घोड्याचे लगाम हातात दिले नव्हते, मनाचे लगाम पण हातामध्ये दिले होते. आणि म्हटलं होतं, बाबा मी चुकतोय, सीदंती मम गात्राणे मुखंच परिशिष्यति, काय करू, सांग ना मला काय करू ते. म्हणजे मनोसारथी बनवलं होतं. यासाठी रुजू मन लागतं. एक दुसरं काय लागतं, तर सख्य भक्ती लागते. आपल्याकडे भक्ती नवविध आहे ना, त्यामध्ये दास्य भक्ती आहे. कुणाची, हनुमंताची. त्या समर्थ रामदास स्वामींची, त्याचं नावच रामदास. तर दास्य भक्ती फार मोठी आहे, पण सख्य भक्ती अर्जुनाची आहे. आणखी काय आहे, रुजू तर आहे, सख्य भक्ती आणखी काय आहे, तो स्वतः पुरुषार्थ संपन्न आहे. त्याचं एक नाव विजय असं आहे. आणि आपण नेहमी गीतेच्या सुरुवातीला म्हणतो, नारायण नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम. एक नारायण आणि दुसरा नर. नारायण म्हणजे श्रीकृष्ण आणि नरश्रेष्ठ म्हणजे अर्जुन. त्याला नमस्कार करून ती जे नावाचा इतिहास पुढे झालाय. नरंचैव नरोत्तमम, देवीम सरस्वती व्यासम पुढे येणार आहे ना.
म्हणजे तो नर नारायणाचा नरश्रेष्ठ विजय आहे. आणखी एक माहिती मी मुद्दाम सांगतो, विशेष वाटते. अर्जुनानं कृष्णाची जी भक्ती केली त्यानं अर्जुनाच्या पाठोपाठ एक संप्रदायच निर्माण झाला. त्या संप्रदायाचं नाव अर्जुनक संप्रदाय आहे. आता आपल्याला ऐकून माहिती नाहीये. अर्जुनाच्या नावात म्हणजे कुणासारखे? अर्जुनासारखे. भक्ती कुणासारखे? अर्जुनासारखे. अर्जुनक संप्रदाय. आणखी सांगतो, वासुदेवाच्या पलीकडे कुणाला न मानणारा एक संप्रदाय, त्याला वासुदेवक संप्रदाय म्हणतात. आणि या दोन्ही संप्रदायाचा उल्लेख पाणिनींच्या व्याकरणात आलाय. मग जर पाणिनींनी त्या रवांचा उल्लेख केला तर ते अस्तित्व नसले पाहिजे, नाही तर कसे व्याकरणाच्या पुस्तकात येतील? मला आता अर्जुन कशी संबंध आहे? पण अर्जुन हे नाव होतं म्हणजे अर्जुन कृष्णासाठी काय होता हे ध्यानात घ्या, म्हणून गीता त्याला सांगितली. आणखीन एक महत्वाची गोष्ट, संपूर्ण कृष्णमय तर तो झाला, हरिशरण तर झालाच, पण अर्जुनाचं त्याला गुडाकेश म्हटले ना, की अनेक आहेत त्याची नावं. त्याच्याकडे अर्जुन हा महान वीर होता. महान वीर म्हणायचं कारण जो नुसता वीर आणि वीरश्रेष्ठ नव्हे, तर जो मन आणि इंद्रियावर विजय मिळवतो तो महान वीर असतो. वीरश्रेष्ठ असतो. इंद्रिय आणि मन ते मिळवले अर्जुनानं, म्हणून अर्जुना निश्चितपणे महान वीर होता. आणि म्हणून अर्जुनाला गीता सांगितली असं लक्षामध्ये येतं. मगाचा मुद्दा पुरा झाला की अर्जुन फक्त रुजू स्वभावाचा होता म्हणून सांगितलं नाही, सांगितलेले मुद्दे आता लक्षात घ्या. पण विनोबा असंही म्हणतात की अर्जुनाला गीता सांगितली नाही रे बाबा, अर्जुनाच्या निमित्तानं तुला सांगितली. कसं ते आणखी थोड्या वेळाने येईल. अर्जुनाच्या निमित्तानं तुला सांगितली की कुरुक्षेत्र हे फक्त धर्मक्षेत्र तिथंच नसतं, मनाचं पण कुरुक्षेत्र असतं. त्या मनाच्या कुरुक्षेत्रावर सुद्धा भल आणि बुर यांची लढाई किंवा दोन भल्यांची एकमेकांमध्ये लढाई लढते ती फार वाईट असते. काल उल्लेख केला, पुन्हा उल्लेख येतो. रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. एक वेळ जगाशी लढणं सोपं आहे, पण मनाशी आपल्या माणसाशी कसं लढायचं? अर्जुन बघा ना काय झालंय. अंतर्बाह्य जग आणि मन, तेव्हा नेमका धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मनाच्या क्षेत्रामध्ये काय करायचं, कर्तव्य योग कसा, हे गीता आपल्याला सांगते. ही गोष्ट महत्त्वाची. कालच्या विषयात आपण वाढवला. आसक्तीजन्य मोह टाळण्यासाठी कर्मयोगच नव्हे, कर्तव्य योग असला पाहिजे. स्वधर्म येणार आहे थोड्या वेळानं, काली आलंय कर्तव्य योग. आणखीन एक गोष्ट, महाभारतामध्ये गीता आली, महाभारत व्यासाने रचलं, हे तो उपकार आपल्यावर झालेच. परंतु कृष्णानं अर्जुनाला जो उपदेश केला, संजयानं धृतराष्ट्राला तो सांगितला, तो गीतेतून तुम्हाला मला मिळाला. ही गोष्ट कशी झाली माहितीये? पाऊस डोंगरावर जास्त पडतो, तो कुणीतरी पाट बांधून नाही तर नदीच्या रूपांतरी खाली यावा लागतो तर आपल्याला मिळतो. आपण डोंगरावर जाऊन पाणी घेऊ शकत नाही. तसं अर्जुनाच्या मस्तकावर सदुपदेशाची अमृत वृष्टी भगवान श्रीकृष्णाने केली, पण ते पाटाचं पाणी खाली आणण्यासाठी व्यास उपयोगी पडले. ते व्यासाचे उपकार मानव जातीवर आहेत असं स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये येईल. व्यास यासाठी मोठे, काल आपण म्हटलं व्यासाला विभूती जे म्हटलेलं आहे त्याचं कारण ते. आणखी लक्षामध्ये घ्या ते मगाशी म्हटलं अर्जुनाने कृष्णाला पार्थ सारथी केलं नव्हे, मनोसारथी केलं. आता पुढचा प्रश्न असा की तुम्हाला मला कृष्ण आज कुठे आणि कसा भेटणार? एक स्पष्ट असं आहे, काली बोललो नेहमीच आहे की श्रीकृष्णाचं आत्मचरित्र म्हणजे भगवद्गीता. पण आणखी लक्षात घ्या कृष्ण शब्दाचा अर्थ मुळात काय आहे. कृष्ण त्यामध्ये कृष्ण म्हणजे श नाही षटकोनातला कृष्ण हा धातू आहे आणि तो धातू ओढून घेणे, आकर्षण यासारखा आहे. कृष्ण हा खरंच तुमचं माझं सगळ्यांचं आकर्षणच करणार आहे. त्या 10 अवतारामध्ये सगळ्यात लोकांना प्रिय असणारा अवतार कृष्णच आहे. कृष्ण वंदे जगद्गुरुं. पण एवढंच नाही, कृष्ण हा आज सुद्धा तुमची माझी इंद्रिय ताब्यामध्ये घेऊन त्यांना सन्मार्गावर ठेवणारा तो आणि तोच आहे. मग असे म्हटलं तो ऋषिकेश आहे. इंद्रिय त्याच्या ताब्यात नव्हे, आमची इंद्रिय पण त्याच्या ताब्यात आहे. म्हणून कृष्णाचं हे वैशिष्ट्य आहे की तुमची माझी इंद्रिय ताब्यात घेऊन त्यांना सन्मार्गावर ठेवायचं काम कृष्ण करतो. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरुं. आता माझा प्रश्न असा, तो कृष्ण कुठे आहे? तो कृष्ण मूर्तीत तर आहेच आहे, गीतेत आहेच आहे, पण नीट लक्षात या शब्द वापरतो, तुमचा माझा ज्ञान रूप अंतरात्मा जो आहे त्याचं दुसरं नाव श्रीकृष्ण. आपण सगळ्यांनी आपल्या मनाला कौल लावावं आणि काम करावं की कर्तव्य कधी चुकत नाही.
सत्य असत्यासी मन केले द्वाही, मानियले नाही बहुमता. लोक काय म्हणतात याचे माझं मन खरं आहे. आपण विचार करून बघा, संसारामध्ये आपण खूपदा आपल्या मनाचं ऐकत नाही म्हणजे अडचण होते. आपलं मन काय सांगायचं नेमकं बरोबर सांगत असतं, पण आपण ऐकत नाही. आपण ठरवूया की गीता आम्ही कंठस्थ करतो, गीता आम्ही वाचतो, गीता धर्म आमचा आहे. मग आमच्या मनात कृष्ण बसलाय ज्याचं नाव ज्ञानरूप अंतरात्मा. आणि त्या ज्ञानरूप अंतरात्म्याला एकदा आपण शरण जाऊया. ते मगाशी वापरलेले शब्द घडतील की पार्थ सारथी हा मनोसारथी कसा झाला हे स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये येईल. मागाला धरून आणखीन एक मुद्दा लक्षात घेऊया. अशी म्हटलं की विनोबाजी म्हणतात, ते सगळेच अभ्यासक म्हणतात की कृष्णानं अर्जुनाला गीता नाही सांगितली, तुमच्या माझ्यासाठी सांगितली. निमित्त अर्जुन झाला कुणाप्रमाणे? योगे 28 विटेवरी उभा ती जी माऊली उभी आहे आणि 700 वर्षाचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचं भूषण ठरलाय, तो विठ्ठल भूतलावर अवतरायला निमित्त झाला पुंडलिक. समजा पुंडलिक हा ऐतिहासिक पुरुष, बरं ऐतिहासिक आहे, मी अभ्यासातून सांगतो आपल्याला, ऐतिहासिक पुरुष आहे पुंडलिक. इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकात तो नक्की झालाय. समजा पुंडलिक झाला नसता तो विठ्ठल कुठून आला असता? आणि विठ्ठलाची गंमत आपल्याला माहिती आहे का? विठ्ठलाला आपण बाळकृष्ण म्हणतो. आणि विठ्ठलाचं घराणं काय, आडनाव काय, आई वडील कोण, तर विचार करून बघा विठ्ठलाचं काय सापडतं का? विठ्ठल हा पुंडलिकाचा देव आहे, पुंडलिकासाठी आलाय. म्हणून विठ्ठलाचा अवतार होण्यासाठी पुंडलिक ज्यासारखा निमित्त झाला, तसं गीतेसाठी अर्जुन हा निमित्त झाला. विठ्ठल जसा तुमच्या माझ्यासाठी आज सुद्धा आहे, तशी गीता सुद्धा तुमच्या माझ्यासाठी आज आहे. हे कृष्णाचे आणि व्यासांचे आपल्यावर असलेले उपकार आहेत असं लक्षात येईल. गीता जीवन गीता मी यासाठी म्हणतो, मगाशी कर्तव्ययोग शब्द वापरला, असं म्हणूया कारण आता मी काही मुद्दे आपल्याला लिहायला देणार आहे की ब्रह्मविद्या ही आमच्याकडे भरपूर होती, पण त्या ब्रह्मविद्येला जगण्याचं शास्त्र बनवणं हे काम प्रथम भगवद्गीतेनं केलं. म्हणून योगशास्त्रे प्रयोगशास्त्र. आता आपल्याकडे ब्रह्मविद्या काय काय होती का म्हटले? त्या पुष्पिकेमध्ये एका संकल्पामध्ये इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. आता मी तुम्हाला ब्रह्मविद्येचे 7 मुद्दे लिहून देतो, ते लिहून घेण्यासारखे आहे आणि मग त्याला आवश्यक ते बोलतो, मग पुढे जाऊया. सांगतो तसं लिहित चला. वर असं शीर्षक द्या पाहिजे, गीता पूर्व ब्रह्मविद्या, भगवद्गीतेच्या आधीची ब्रह्मविद्या. ही ब्रह्मविद्या 7 धारांची आहे, 7 आहेत त्याच्यात. पहिली धारा किंवा पहिला आहे ते शब्दाला आम्ही ते सांगतो त्याबद्दल बोलतो. वेदांची उपासना प्रणाली. वेद म्हणजे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. वेदांची उपासना प्रणाली. दुसरी धारा आहे ब्राह्मण ग्रंथांची कर्ममीमांसा. ब्राह्मण ग्रंथांची कर्ममीमांसा. तिसरी धारा आहे उपनिषदांचे आत्मज्ञान. उपनिषदांचे आत्मज्ञान. चौथी धारा आहे कपिल मुनींचे सांख्यशास्त्र. पाचवी धारा आहे मनोनिरोधन करणारे योगशास्त्र. हे पातंजल योग. मनोनिरोधन, मनावर नियंत्रण, मनोनिरोधन करणारे योगशास्त्र. आणि 7वं आहे चिंतन शास्त्र. त्याचे 3 भाग आहेत, ते लिहून घ्या मग सांगतो. सहावं राहिलं का? 6वं आहे समाज नियमन करणारे, बरं मनो होतं, समाज नियमन करणारे धर्मशास्त्र. समाज नियमन करणारे धर्मशास्त्र. आणि 7वं आहे चिंतन शास्त्र. त्याचे पुन्हा 3 भाग आहे. एकाला म्हणायचं पदमीमांसा, पदमीमांसा, कंसात म्हणायचं व्याकरण. दुसऱ्याचं नाव आहे वाक्य मीमांसा, कंसात म्हणायचं अर्थ निर्णय. आणि तिसऱ्याचं नाव आहे प्रमाण मीमांसा.
आणि कंसात म्हणायचं न्याय स्वपरिणाम तर्क. ठीक आहे, आपण बोलूया त्याच्याबद्दल आवश्यक तेवढं. ही सगळी ब्रह्मविद्या होती आणि ही सगळी ब्रह्मविद्या जगायला कशी आणि का उपयोगी पडेल हे लक्षामध्ये येण्यासाठी एक आत्ताच आठवते सांगून टाकतो. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, हा जेव्हा श्लोक आहे तेव्हा मी बोलतो चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. गुणकर्म विभागशः असे 3 शब्द पतंजलीच्या पातंजली योगामध्ये असेच आलेले आहेत. साधना पाद म्हणून पातंजली योगाचा एक भाग आहे, त्याच्यात हा आहे हे शब्द गुणकर्म विभागशः. म्हणजे एवढा मोठा गाजलेला गीतेतला श्लोक समाज रचनेचा, त्याची शब्दातला जे 1/4 भाग संबंध श्लोकातला चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः ना, सगळं महत्व आहे. बोलू आपण त्यावेळेला की योगातून घेतले, पातंजली योगातून घेतले. ब्रह्मविद्येतलं गीतेनं वेचले अक्षरशः हुशार माणसासारखं आणि पुन्हा ते जगण्याचं शास्त्र सांगितलं. आवश्यक तेवढं थोडं बोलतो बघा. वेदांची उपासना प्रणाली शब्द यासाठी वापरला, भक्ती प्रणाली नाहीये ती. वेदामध्ये भक्ती वरून किंवा इंद्रियाच्या बाबतीत निर्माण झाली की नाही हा वादाचे विषय आहे. भक्तीपेक्षा ती उपासना आहे, शरणागतीमध्ये कमी आहे आणि ती देवता म्हणजे सृष्टीतल्या जे उषा सूर्य अशी शक्ती होत्या त्यांची आहे. त्याला भक्ती शब्द वापरणं जरा अडचणीच आहे. मी उपासना शब्द ठीक आहे, उपासना प्रणाली म्हणजे पुढे ब्राह्मण ग्रंथांची कर्ममीमांसा आहे. वेदामध्ये दोन्ही आहे. वेदामध्ये यज्ञ मार्ग पण आहे आणि वेदांत म्हणजे उपनिषदात आत्मज्ञान पण आहे. पण तो कर्ममार्ग यज्ञाशी संबंधित होता आणि यज्ञाचा कर्मकांड होतं. कर्मकांडचा वाईट अर्थ घेऊ नका. कर्मकांड होतं ते सांगणारे जे ग्रंथ आहेत ते कर्ममीमांसा करणारे ग्रंथ आहेत, त्यांचं नाव आहे ब्राह्मण ग्रंथ. गीतेनं सुद्धा यज्ञ स्वीकारलाय, पण यज्ञानाम जप यज्ञोस्मी म्हणून पुन्हा वेगळे पण दाखवलंय. यज्ञ नाकारला नाही. त्याग बुद्धी फलत्याग यज्ञच भारतीयांचा वारसा आहे. पण ब्राह्मण ग्रंथांची कर्ममीमांसा, उपनिषदांचे आत्मज्ञान, हा गीतेचा गाभा. आत्मज्ञान वासांसी जीर्णानि यथा व्याय नवानि उन्नाति नरोपराणे. आत्मज्ञान पुढे आहे बघा. कपिल मुनींचे सांख्य शास्त्र आता बोललोय आणि थोडं नंतर बोलतो. मनोनिरोधन करणारे योगशास्त्र मुख्यतः पतंजलींचं. पण एक लक्षात घ्या, फक्त पतंजलींचं पातंजली योगशास्त्रच नाही, योगशास्त्र फार मोठं आहे. क्रोके कोलटकरांचं पातंजली योगशास्त्राचं पुस्तक आहे, ज्याला भारतीय मानसशास्त्र म्हणतात. 700-800 पानाचं आहे, ते बघा. अनेक आहे. तर आपल्याकडे निश्चितपणे योगशास्त्र पातंजली तर भगवान होते, पण योगशास्त्र हे मनोनिरोधनाचं आहे, शारीरिक कसरतीचं नाही. अधिक बोलत नाही, वाक्याचा अर्थ कळेल. योगशास्त्र हे शारीरिक कसरतीचं फक्त नाहीये, तर मनोनिरोधनाचं आहे. हे पक्क लक्षामध्ये घ्या. पुढे समाज नियमन करणारं धर्मशास्त्र आहे. आपल्या सगळ्यांना मनुस्मृती माहिती आहे, पण आपल्याला देवल स्मृती माहिती नाहीये. आणि देवल स्मृतीमध्ये विधवा विवाहाला परवानगी आहे. देवल स्मृतीमध्ये अशा प्रकारच्या स्मृती ग्रंथ आपल्याकडे आहेत, जे सगळं समाजाचं नियमन करतात. आता स्मृती ग्रंथ कुठल्या काळातला याने काही अडचण निर्माण होऊ शकेल, तसं पुराणांच्या बाबतीत होतो की ठरवायचं पण येईल तसं पौर्वापर्य पहिलं कोण नंतरचं कोणतं, पण हे आमच्याकडे आहे. तर हे 6वं आणि 7वं महत्वाचं बघा. चिंतन शास्त्र 3 प्रकारचं असतं. एक पदमीमांसा, म्हणजे आपल्या गीतेत सुद्धा पद असतात ना, त्याचं व्याकरण लक्षामध्ये घ्यावं लागतं. कर्ता कर्म क्रियापद. संस्कृतमध्ये शब्द कुठेही फेकला तर त्याला विभक्ती असल्यामुळे अडचण नाहीये, मराठीत अडचण आहे. पण संस्कृत मधलं व्याकरण जे आहे त्याला म्हणतात पदमीमांसा. पण वाक्य मीमांसा शब्द वेगळा आहे बघा. वाक्य अर्थ निर्णयासाठी असतं. हे पदांचे अर्थ कळले की वाक्याचा अर्थ कळेल असं नव्हे. पदांचे अर्थ कळले पण पदांना एकत्र आणण्याचं काम वाक्य करतं. ते वाक्य मीमांसा ही चिंतन शास्त्र आपल्याकडे मानले की ते आपल्या पूर्वजांनी विचार केलाय. आणि शेवटचं तर फार महत्वाचं आहे, न्याय आणि तर्क, याला प्रमाण मीमांसा म्हणतात. मला एखादी गोष्ट तुम्हाला पटवून द्यायची असेल तर तर्कशास्त्राची मदत घ्यायला नको, न्यायशास्त्राची मदत घ्या. न्याय म्हणजे काय? न्यायाचा अर्थ छोटे मोठे न्याय शोध. दीप देहली न्याय म्हणजे उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आत आणि बाहेर प्रकाश देतो. दीप देहली न्याय हा एक अगदी छोटा भाग आहे. न्यायावर तासभर बोलता येईल. तर न्याय
आणि आता सांगितल्याप्रमाणे दुसरा शब्द कोणता? तर्क. अशी प्रमाण मीमांसा आहे. आता महत्वाचा मी विनोबांच्या शब्दामध्ये सांगतो. विनोबांच्या शब्दात सांगतो, या सर्वांचा खुबीनं समन्वय गीतेने केलेला आहे. खुबीनं, युक्तीनं, म्हणून गीता मोठी. त्या ब्रह्मविद्येचा खुबीनं समन्वय केलाय. त्या शास्त्राला त्यांनी योगशास्त्र बनवलंय. माझा शब्द प्रयोगशास्त्र बनवलंय. उपयोजित व्यावहारिक ब्रह्मविद्या केली आहे. आणि विनोबाने कधी नव्हे ते इंग्रजी शब्दाची मदत घेतली आहे गीता प्रवचनात आणि बोलव प्रवचनात आपल्याला कळण्यासाठी. त्यांनी अप्लाइड हा शब्द वापरला. तुम्ही म्हणाल कशाला बोलताय, पण अप्लाइड म्हणजे कळतं, त्याला हेच कळतं आपल्याला. अप्लाइड म्हणजे उपयोजित म्हणजे व्यावहारिक ब्रह्मविद्या हे विनोबाने सांगितलं. मग मी काय म्हणतो, गीता जीवन गीता आपल्या लक्षात आली. आता मागाचा मुद्दा थोडा जोडून घेऊया की कारण कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आणि सांख्य योग ज्याच्यामध्ये सेश्वर म्हटलं, हा फरक काय पडला हो नेमका? तर फरक असा पडला की कपिल मुनींचं संख्याशास्त्र हे इंग्रजीमध्ये बोलायचं तर फिजिक्स आहे, म्हणजे भौतिक शास्त्र. हे सगळं भौतिक शास्त्र कसं निर्माण झालं? त्यांच्या मतानुसार आता सांगितल्याप्रमाणे त्या तीन गुणाबद्दल नंतर बोलतो. 21 तत्वातून निर्माण झालं. म्हणजे सृष्टी जिज्ञासा झाली. कळतंय? फिजिक्स भौतिक शास्त्र सृष्टी जिज्ञासा झाली. पण सृष्टी जिज्ञासेबरोबर माणसाचं काही जीवन असतं, त्या जीवनाची जिज्ञासा नको का? म्हणून सांख्य शास्त्राच्या पुढे सांख्य योग पाऊल टाकून प्रकृती रूपी जीवन स्वीकारलं. पण ते जीवन जगणारा माणूस जो आहे त्याला काही सांगितलं पाहिजे. प्रेरक काय? परमात्मा ईश्वर सांगितलं पाहिजे. म्हणजे मगाची ती सृष्टी जिज्ञासा होती, आताची जीवन जिज्ञासा आहे. विचार करा, तुम्ही एकच आहे का? सृष्टी वेगळी आहे आणि सृष्टीमधलं जिवंत जीवन वेगळं आहे. दगडाला कधी प्रश्न पडतच नाहीत, माणसाला प्रश्न पडत. दगड सृष्टीतही असतो, माणूस सृष्टीतही असतो. सृष्टी जिज्ञासा आणि जीवन जिज्ञासा हा नेमका फरक सांख्य आणि सेश्वर सांख्य यामध्ये आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याने असं म्हटलं की प्रकृती हे कारण आहे आणि जग हे कार्य आहे. त्यातने शब्दाचा वापरला की सोनं असतं, त्या सोन्यात विकार घडतो आणि त्याचं कंकण होतं. बांगडी ती कंकण कार्य आहे, सोनं कारण आहे, प्रकृती कारण आहे, सृष्टी कार्य आहे. आपल्या ज्ञानदेवानी म्हटलं, बाबा त्याला विकार म्हणू नकोस, त्याला विलास म्हण, की नेमकं कळतं तो चिद विलास आहे. का ज्ञानदेव मोठे, का वाद्य संप्रदाय मोठे, इथं नेमकं कळतं. गीतेचं बोट धरून सगळे संत का देवाच्या दरबारात रुजू झाले नेमकं कळतं. किती फरक पडला मला सांगा? विकार आणि विलास. अरे विलास ठरवून असतो, विलास आपणहून असतो, विलासात गंमत असते. आणि विकारात का? विकार. दुधाचं दही होतं, काही केलं दुधाचं दहीच होणार की दुसरं काय होणार? तो विलास नाहीये, तो विकार आहे. म्हणजे सेश्वर सांख्य होताना सांख्याच्या पुढं पाऊल टाकायचं काम गीतेनं केलं आणि गीता ज्ञानेश्वरी लढ्या ज्ञानदेवानी केलं. आम्हा मराठी माणसांना चिड विलास कळतो, बाकीचं पुढे सांगणार आहे कोण कोण काय काय मुख्य माणसं येते, पण आम्हाला नाही कळत. ते मराठी माणसं, मला ज्ञानेश्वरांचा चिड विलास कळतो, विकार नको विलास. आता आणखी एक मुद्दा सांगून जरा पुढे जाऊया. तो मुद्दा असा की जे त्रिगुण काय आहेत बरं, प्रत्येक माणसा शरीरात त्रिगुण काय असतात? तर ते त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम. पुढे मी नंतर बोलणारे जे आता सांगतो, सत्व हा शब्द आपण नुसता सत्व उच्चारला तर तो त्रिगुणातला असतो. पण सत्वस्थ म्हणत असलो तिथं सत अधिकत्व घ्यायचं असतं, म्हणजे मुळात आहेच ते, पण तो विग्रह लक्षात घ्यायचा असतो. हा फरक कसा पडतो? तर ब्रह्मदेव वेगळा आणि ब्रह्मतत्व वेगळं. काही काय मला सांगा? ब्रह्मदेवासारखा तो सत्व गुण आहे, कारण त्या सत्व गुणातही अहंकार येतो. चांगल्या कामाचाही माणसाला अहंकार येतो, जो गीतेला मान्य नाही. म्हणून सत्व शब्द जेव्हा येईल, सत्वस्थो सांगतो मी तुम्हाला, योगस्थो, आत्मस्थो, तिथे विग्रह करायचा. व्याकरणामध्ये आहेच ते त्या ठिकाणी, पण लक्षात घेणं आणि न घेणं हा फरक आहे. लक्षात घेतलं नाही की त्रिगुण, लक्षात घेतलं की सत्व. सत्वस्थो जेव्हा येईल तेव्हा बोलतो. आता जे 3 गुण आहेत, ते 3 गुण आहेत म्हणून तुम्ही मी आहे लक्षात घ्या. हे नसते तरच ही सृष्टी निर्माण झाली. त्रिगुणाचं काही भांडण नाहीये, काम क्रोध लोभाचं भांडण नाहीये. देहाची शिडी करून अध्यात्माची गुढी उभारायची, आम्हाला कळतं. देह नसता कुठून अध्यात्म मिळालं असतं?
पण काय करायचं गीतेने शिकवलंय. पण ते त्रिगुण कोण आहेत बरं? सत्व, रज आणि तम. आता बघा, सत्व जे आहे त्याचा गुण आहे प्रकाश, रज जे आहे त्याचा गुण आहे गती, आणि तम जो गुण आहे त्याचा अर्थ स्थिती. आता पटकन आपण काय म्हणतो, तमो गुण म्हणजे आलस्य, म्हणजे झोपून राहणं. पण झोपून राहणं एवढाच नाहीये तमचा अर्थ. तम म्हणजे स्थिती, म्हणजे हा देह स्थिती. मगाचा मुद्दा तोच आहे, टू बी, हे तेच आहे. म्हणजे तम सुद्धा वाईट नाहीये, प्रकृतीच्या दृष्टीने ते नसे तर होणार नाहीये. आणि हे एवढंच आता लक्षात घ्या, बाकी नंतर. स्थिती कोण? तम. गती कोण? रज. खरंच बघा, राजस, राजविद्या, राजयोग, राजा, त्यावेळी बोलूया आपण, विराजते, शोभून दिसते, नको का जीवनामध्ये? तर राज, रज हे निश्चितपणे गतियुक्त आहे. आणि पहिलं सत्व जे आहे ते प्रकाश, म्हणजे आत्मप्रकाश युक्त आहे. फक्त हाच प्रकाश नाही, आत्मप्रकाश. आणि हे तीन गुण आहेत म्हणून आपण आहोत. फक्त गंमत लक्षात घ्या, तीन गुण एकमेकांमध्ये मिसळले की आपण आहोत. यदा कदाचित तीन गुणांची साम्यावस्था झाली तर एक स्थितप्रज्ञ तरी जन्मास येतो, नाही तर जग तरी नष्ट होतं. काय होईल त्याचा विचार करा. हे पक्का आहे की त्रिगुणांची साम्यावस्था आहे, साम्यावस्था नाही म्हणून प्रकृती आहे. आता त्याचं काय करायचं ते थोड्या वेळाने सांगतो. सत्वाचं काय करायचं, रजाचं काय करायचं, तमाचं काय करायचं, पण मुळात ते आहे, त्यात चूक काही नाही असं आपल्या लक्षात येईल. पुढचा मुद्दा असा की भगवद्गीता जशी खुबीने योगशास्त्र करणारी होती असं आपल्या लक्षामध्ये आलं, त्याच पद्धतीने लक्षामध्ये असं येतं की गीता जेव्हा आपण तुम्ही वाचायला लागतो, जीवन गीता म्हणून बघायला लागतो, त्या जीवन गीतेच्या वेळा जीवन गीता म्हणून गीतेचा आपण जो वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ लावतो तो बरोबर आहे का, लावता येईल का, गीतेचा हाही अर्थ होतो का, अशी शंका मनामध्ये कधी कधी येऊन जाते. हा विषय मी दोन भागात मुद्दाम सांगणार आहे, कारण विनोबांचा त्याला आधार आहे. दोन भागात म्हणजे आता दोन मुद्द्यात विनोबांचा त्याला आधार आहे. आणि तो आधार कशा प्रकारचा आहे बरं? तर विनोबा पहिली गोष्ट सांगतात की गीता ही मुळी व्यासोक्ती नव्हे, भगवानाची उक्ती असल्यामुळं एक फार मोठी गोष्ट चांगली साधलेली आहे की भगवद्गीता ही वाचणाऱ्या वाचकाच्या प्रमाणे क्षणाक्षणाला नवरूप धारण करणारी आहे. वाचकाच्या अनुभवानुसार, वाचकाच्या गरजेनुसार, वाचकाच्या आकलनानुसार गीता क्षणाक्षणाला नवरूप धारण करते. हे तिचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि मुळात हे सौंदर्याचं वैशिष्ट्य आहे. क्षणे क्षणेयं नवतां विधत्ते तदेव रूपं रमणीयतायां. तेच असेल तर कंटाळच येईल ना, बेरंगच होईल ना, बेसूरच होईल ना. क्षणे क्षणेयं नवतां विधत्ते. आणि पुन्हा सांगतो, याला आधार जसा विनोबांचा तसा ज्ञानदेवांचा. ज्ञानदेवांनी गीतेचं वर्णन करताना स्पष्टपणे म्हटलं, या दोन उभ्या प्रसिद्ध आहेत, या गीतार्थाची थोडी स्वये शंभू विवरी चेत भवानी प्रश्न करी चमत्कारवनी. चमत्कारवनी मी चमत्कार वाटून, आश्चर्यचकित होऊन आणि आनंदित होऊन असे अर्थ आहे. भवानीनं शंकराला प्रश्न केला तेव्हा या गीतार्थाची थोडी म्हणजे थोरवी भगवान शंकरांनी सांगितली. काय म्हणाले ते हरू म्हणे निर्णीचे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. गीता तत्व म्हणजे गीता योग नित्य नूतन आहे. कुणाप्रमाणे? महादेव म्हणतोय पार्वती प्रमाणे क्षणे क्षणेयं नवतां विदत्ते. मी जास्त बोलायलाच नको. क्षणे क्षणेयं जर ते रमणीय असेल तर गीतेचा अर्थ मी अभ्यास करून लावताना तो चूक का होईल? फक्त एक अट आहे की ते व्याकरण शुद्ध असलं पाहिजे. त्या शब्दाचे अर्थ मला वाटतात म्हणून तसे आहेत असं नाही. त्याला व्याकरणात आधार मिळाला पाहिजे. विनोबांचं त्यासाठी फार मोठे प्रसिद्ध आहे व्याकरण. कारण ती प्रमाण मीमांसा आहे. मला लक्षात घ्या, वाक्य मीमांसा, अर्थ मीमांसा, त्याच्यावर कसोटीने उतरलं ना तर तुम्ही त्याचं काही. मी कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो, आठवतं का बघा. विगुणा हे विगतः गुणा का, मी विशेष गुणा म्हटलं, पण आधार आहे त्याला. वि या उपसर्गाचा अर्थ कुणी ठरवला? अरे उपसर्ग शब्दांचे अर्थ बदलतात. आहार वेगळा, प्रहार वेगळा, विहार वेगळा, संहार वेगळा. उपसर्गाने अर्थ बदलत असतात. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर उपसर्गाचा अर्थ ठरवला कुणी, हा तो मुद्दा येतो. आणि हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर आधार फार मोठा आहे. आणि मग आता पुन्हा थोडं टिपून आला, जर टिप्पणी जास्त होत आहे
की गीतेचे अर्थ कुणी कुणी लावले आणि आपल्याला त्याचा कोणाचा आधार आहे. पहिले आद्य शंकराचार्य ज्यांचं गीतेचा अर्थ केवळ अद्वैती आहे, नुसता अद्वैती नाही, केवळ अद्वैती आहे. केवळ अद्वैती. पुढे आपण गेलो तर रामानुजाचार्य आहेत, त्यांनी लावला अर्थ विशिष्टाद्वैती आहे. अद्वैतच पण विशिष्ट, विशिष्टाद्वैती. पुढे आपण गेलो तर निंबार्काचार्य, निंबार्क आचार्य, निंबार्क आचार्य त्यांचं आहे, थोडं कठीण आहे पण लक्षात घ्या, द्वैताद्वैती. जे द्वैत पण आहे आणि अद्वैत पण आहे, द्वैताद्वैती. शंकराचार्यांचा केवळ अद्वैती. पुढे आपण आलो मध्वाचार्य. हे शंकराचार्यांच्या खालोखाल मोठं नाव आहे, मध्वाचार्य. ते स्पष्टपणे द्वैती, नाही द्वैती. आणि त्यांचं म्हणणंच आहे भक्ती करायची तर द्वैत हवंच, द्वैती. पुढे आपण गेलो वल्लभाचार्य. हे फार मोठे भक्त आहेत. त्यांच्या अर्थाचं नाव आहे पुष्टी मार्ग, पुष्टी मार्ग. राधेची भक्ती, गोपींची भक्ती, पुष्टी मार्ग. पुढे आहेत श्रीधराचार्य. त्यांनी भागवतावर लेखन केलं. एकनाथांच्या नाथ भागवताला आधार या श्रीधरांचा आहे, श्रीधर. त्या श्रीधराचार्यांच्या अद्वैताचं नाव आहे पूर्णाद्वैती, पूर्ण. हे झाले संस्कृत मधले 6 प्रमुख. आता आपल्या मराठीतले बघा. ज्ञानदेवानी गीतेचा अर्थ लावताना चिदविलासवादी भक्तियोग, भक्तियोगच पण चिदविलासवादी. मी आता सांगितलं ते विकार नव्हे, विलास. चिदविलासवादी भक्तियोग. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी खालोखाल ज्यांचा अभ्यास आहे ते वामन पंडित यथार्थ दीपिकाकार. तेही भक्तियोगी आहे, पण त्यांच्या भक्तियोगाचं नाव आहे ज्ञानोत्तर भक्तियोग. चिदविलास नाही, ज्ञानानंतरही भक्ती, ज्ञानोत्तर भक्तियोग. लोकमान्यांचा भक्तियोग हा निष्काम भक्तियोग नाही, निष्काम कर्मयोग. पण निष्काम जवळ शब्द ठेवा, आसक्ती रहित. नाही तर निष्कामचं गडबड होते. आसक्ती रहित निष्काम कर्मयोग. थोडं गांधीजींच्याकडे आपण गेलो तर गांधीजींनी सांगितलं अहिंसा प्रधान अनासक्त योग. अहिंसा प्रधान अनासक्त योग. आणि मला स्वतःला प्रिय आहे जीवन योग, मी त्याच्या आधारे सांगतोय तुम्हाला. तो आहे विनोबांचा रचनात्मक साम्ययोग. मी काय शब्द वेगळे वापरले त्याचे वापरीन, पण त्यांचा शब्द आहे रचनात्मक साम्ययोग. इतके विचारक आहेत, इतके अभ्यासक आहेत, एवढे महान पुरुष आहेत. आणि मग भगवान सांगतात, आपला विनोबाजी सांगतात की हे सगळं आपण करू शकतो. याला फार मोठं कारण आहे. आणि ते फार मोठं कारण कोणतं तर मुळामध्ये भगवद्गीता ही उपनिषद आहे. आणि उपनिषद हे कमीत कमी सूत्रामध्ये असल्यामुळे, उपनिषद छोटी असतात ना, 18 उपनिषदांचं एक पुस्तक आहे मोठं, 10 उपनिषदात आकाराने लहान आहे. तर बघा, उपनिषदांची भाषा सूत्रात्मक असल्यामुळं, कमीत कमी शब्दात सांगितलं असल्यामुळं ती पदभाषा विस्तारणशील असते. सूत्रांचा अर्थ तुम्ही लावायचा असतो, तो कमीत कमी शब्दात सांगितला असतो. उपनिषदांचं हे अंगभूत वैशिष्ट्य. आणि गीता उपनिषद आहे की नाही तर आहेच, मुळी काही शंका आहे का? गीता उपनिषद आहे. सर्वोपनिषदो गावो दोगदा गोपानंद नाही नको. अहो गीतेतच म्हणते ना, इथे श्रीमद भगवत गीता सु उपनिषद सु. जे गीता उपनिषद आहे, काय शंका आहे का? आणि ती उपनिषद आहे की नाही याची आणखीन गंमत तुम्हाला सांगतो. उपनिषद हा शब्द आपण घेतला, उपनिषद द पूर्ण लिहितो आपण मराठीत, पण ते खरे द अर्ध आहे. उपनिषद द अर्ध आहे, तच द आहे. गंमत बघा, हे उपनिषद मराठीमध्ये नपुसकलिंगी आहे. आपण ते उपनिषद म्हणतो. मंडूक, मांडुक्य, ईश, ते उपनिषद. संस्कृत मध्ये उपनिषद शब्द स्त्रीलिंगी आहे.
आणि स्त्रीलिंगी असल्यामुळं जेव्हा उपनिषद हे विशेष स्त्रीलिंगी आहे तेव्हा त्याचं विशेषण सुद्धा स्त्रीलिंगी झालं, म्हणून ती गीता झाली. आता नपुंसकलिंगी जर असतं तर ते गीतम झालं असतं, भगवत गीतम झालं असतं, गोपी गीतम म्हणतो आपण, नपुंसकलिंगी झालं असतं. पण विशेषासारखं विशेषण असतं ना, विशेष काय उपनिषद, ते कसं आहे स्त्रीलिंगी, म्हणून भगवत गीता म्हटलं. म्हणजे भगवत गीता म्हटलं याचा अर्थच मुळी उपनिषद शब्द आहे. जसं आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या मागं गीता ज्ञानेश्वरी म्हटलं पाहिजे. त्या ज्ञानेश्वरी टीका आहे गीतेवरची. तर ज्ञानेश्वरी तुम्हाला मला कळते सोडून द्या, पण इतरांना सांगताना गीता ज्ञानेश्वरी म्हटलं पाहिजे. तसं उपनिषद भगवत गीता या ध्यानामध्ये आपण जर घेतलं तर ध्यानातील ते उपनिषद आहे, आणि उपनिषद आहे म्हटलं की गीतेचा अर्थ मगाचा मुद्दा मी माझ्या गरजेनुसार, अनुभवानुसार, आकलनानुसार, व्याकरणाला धरून त्याचा अर्थ लावू शकतो. एक छोटी गमतीची गोड सांगतो आणि मग पुढे जाऊया. उपनिषदाची भाषा विस्तारशील असते, पदभाषा, त्याची शंका काही नाहीच होईल. पुन्हा गोष्ट अशी प्रसिद्ध सांगतात की एकदा काय घडलं तर ही तिघ आहेत, देव, दानव आणि मानव. देव, दानव आणि म्हणजे मानव, हे सगळे प्रजापतीचीच मुलं, ब्रह्मदेवाचीच मुलं. त्या तिघांच्या मध्ये त्याचा विचार आला की आपण वडिलांच्याकडे जाऊन काहीतरी उपदेश मागावा. दानव, देव आणि मानव तिघ गेले ब्रह्मदेवाकडे, प्रजापतीकडे, आणि हात जोडून नमस्कार करून म्हणाले की आम्हाला काहीतरी उपदेश करा. आता ब्रह्मदेव सुद्धा सूत्रात्मक भाषेत बोलणारे, पण ब्रह्मदेवानी फक्त मुख उचलून सांगितलं, जा तुम्हाला देतो संदेश द, फक्त एक अक्षर द. आता द अक्षरातून काय करणार आहे? पण तिघांनी विचार केला, वडिलांनी सांगितलं तेव्हा काही अर्थ असणार त्या दचा. जाता ते विचार करूया घराकडे. द हे अक्षरातून घराकडे जाता ते विचार करताना म्हणाले, का बरं द म्हटलं असेल, का बरं द म्हटलं असेल? तर जे पहिले दानव होते, त्या दानव देव होते, त्या देवांच्या मनामध्ये विचार असा आला की आपल्याला देव म्हणजे स्वर्गातले देव, देव म्हणजे परमेश्वर नव्हे, तर स्वर्गातले जे काही 33 कोटी का अन्य कुणी आहेत संख्येनं देव किंवा देवता म्हणा, म्हणजे गडबड होत नाही, तर ते जे देव आणि देवता होत्या त्या विचार करायला लागल्या आपल्याला द म्हटले. याचं कारण देव आपण दुर्दैवानं त्या यादवांसारखेच कामी झालो. कामी म्हणजे भोगाला चटावलेले. इंद्र एक बोलला तरी तो का सहस्राक्ष झालाय लक्षात घे. तर आपण देव सगळे कामी झालोय, भोगाला चटावलोय. त्यात ब्रह्मदेवाने येताना सांगितलं, बाबा द म्हणजे दमन करा, संयमन करा. काम हा विकार वाईट आहे, नरकाचा द्वार आहे. दचा अर्थ काय झाला? दमन. दानव येता विचार करायला काय बरं दन म्हटलं असेल? तर राक्षस म्हणाले, काय वाईट गोष्ट अशी की आपल्याला पराक्रम आहे खरा, पण आपण क्रोधी आहोत. चटकन राग येतो, नको तर नष्ट करून, म्हणजे हवं तर सो नष्ट करून टाकतो. तर क्रोध आवरला पाहिजे म्हणून दन आपल्याला सांगितलं असेल, बाबा दया करा. दमन एक अर्थ झाला दया करा. आणि आपण माणसाखाली येता विचार करायला लागलो, दन काय सांगितलं असेल? तर आम्ही माणसं ही संचयाच्या मागे लागलेली आहोत. प्रत्येक साठवून ठेवायचं माझ्यासाठी, 7 पिढ्या पुरलंच पाहिजे, तर माझ्यासाठी साठवून ठेवायचं संचयाच्या मागे लागलेले आपण सगळे. आपल्याला ब्रह्मदेवाने सांगितलं द म्हणजे दान करा. आता दमन करा, दया करा आणि दान करा. तर ब्रह्मदेवाने काय सांगितलं? ब्रह्मदेवाने हे सांगितलं की द दिले खरं, दचा अर्थ तुमच्या तुमच्या इच्छेनुसार, अनुभवानुसार, गरजेनुसार, आकलनानुसार, व्याकरणानुसार आणि जीवन गीता म्हणून काय लावायचं हे ध्यानामध्ये घेतलं. उपनिषदांची भाषा कशा प्रकारची आता म्हटल्याप्रमाणे विलक्षण सुंदर आहे ते लक्षामध्ये येईल. आता ध्यानात घ्यायची जी गोष्ट अशी की मगाच जे 3 सिद्धांत मी सांगितले त्या 3 सिद्धांताकडे जाऊया. तर दुसऱ्या अध्यायाचा गाभा त्या ठिकाणी आहे. ते जे 3 सिद्धांत आहेत त्या 3 सिद्धांतामध्ये पहिला सिद्धांत सांगितला तो आहे आत्म्याची अमरता किंवा अखंडता. दुसरा जो सिद्धांत सांगितला तो सिद्धांत निश्चितपणे आहे तो देहाची गौणता किंवा क्षुद्रता. आणि तिसरा जो आहे तो स्वधर्माची अबाध्यता किंवा अपरिहार्यता. आपण लक्षात घेऊया की यातला जो स्वधर्म आहे हा स्वधर्म गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटी येतो. आत्म्याची अमरता आणि अखंडता आधी येते.
देहस्थितीची गौणता वासांशी जीर्णाने मध्ये येते. आणि आता तू कर्तव्य कर ते नंतर येते. आपण बोलताना कर्तव्य कर आधी बोलूया आणि हे दोन नंतर बोलूया. याचं कारण ते दोन ज्ञातव्य आहेत आणि हा कर्तव्य आहे. खरं बघा, ज्ञातव्य म्हणजे समजून घ्यायचं. ते आत्मा समजून घेणं सोपं नाहीये, पण ते समजून घेणं जरा नंतर करूया आणि कर्तव्य आधी करूया. हे कर्तव्य कसं करायचं याबद्दल काल मी भरपूर बोललोय, पण दोनच मुद्दे आज सांगतो जे उपयुक्त ठरतील. स्वधर्म काल आपण बोललो, आठवताना बघा, सदऱ्याचं उदाहरण दिलं होतं. मासा, दूध, पाणी, सूर्य, पृथ्वी. आज जरा वेगळी उदाहरणं देऊया. स्वधर्म, कर्तव्य कर्म हा कसा जन्मास येतो हे जर लक्षामध्ये घेतलं तर नीट विचार करा. माझा जन्म होण्याच्या पूर्वीच माझा स्वधर्म म्हणजे माझं कर्तव्य कर्म हे आधी जन्मास आलेलं आहे आणि नंतर मी जन्मास आलेला आहे. भगवद्गीता स्वधर्माचा आग्रह 18व्या अध्यायामध्ये यासाठी धरते की बाबा, स्वधर्म हा तुझा जन्म हेतू आहे आणि तुझ्या जन्माच्या आधी इथं काहीतरी घडलंय ते विसरू नकोस. काय घडलंय बरं? तर घडलंय असं की आपल्यातला प्रत्येक माणूस आकाशातून पडला आणि पृथ्वीवर सावरला असं काही कुठल्या कोणावरती घडलेलं नाहीये. आपण जन्मास येतो ते लोक प्रवाहात जन्मास येतो. आपण आई वडिलांच्या पोटी जन्मास येतो. आपण लोकांच्या समुदायामध्ये जन्मास येतो. व्यक्ती समाजात जन्मास येते. समाजात असते म्हणून जगते. नाहीतर लहान मुलाच्या नरडीला नख लागलं तर संपून जाईल. समाजात जन्मास येते म्हणून जगते. तर जन्माबरोबरच तुमचा जन्म हेतू आलाय, कर्तव्य कर्म आलाय, कर्तव्य योग आलाय की जिथं तुम्ही जन्मास आलात त्यांची सेवा करणं. कारण मी आई वडिलांच्या पोटी जन्मास आलोय, आई वडिलांच्या मुळे जन्मास आलोय. आई वडील समाजात आहेत तर लोकांची, समाजाची, देशाची, राष्ट्राची सेवा करणं. तर काल आपण बोललोय सेवा कशी करायची. ते कर्तव्य कर्म आपल्या त्रिगुणानुसार असेल. ती सामाजिक बांधिलकी कशी असेल. सगळ्यांच काही सैनिक व्हायचं नाही, सगळ्यांच काही शेतकरी व्हायचं नाही. गरजेनुसार समाजाने दिलं कर्तव्य असेल. आठवते ना कालचं सगळं. पण हे सगळं माझा जन्म हेतू ठरलाय हे विसरायचं नाही. आणि याहुनी तिखट म्हणत नाही पण तीव्र उदाहरण विनोबा देतात. ते म्हणतात, बाबा तुझा स्वधर्म हा तुझ्या आईसारखा आहे. तुझी आई ही या जन्मामध्ये निवडण्याचं तुला स्वातंत्र्य नाही. शब्द नीट लक्षात घ्या. पुढच्या जन्माचं माहिती नाही, पण या जन्मात तुझी आई कोण हे ठरलंय. ती निवडण्याचं तुला स्वातंत्र्य नाही. ती आहे म्हणून तू आहेस. ती होती म्हणून तू आहेस. तर तुझी आई जितकी अपरिहार्य आहे तुझीच आहे, अन्य कुणाची नाही. तर स्वधर्म हा तुझाच आहे, अन्य कुणाचा नाही. म्हणून स्वधर्म विगुणः श्रेयान परधर्म भयावह. काय बोललो तुम्ही दुसऱ्याची आई काय करायची घेऊन. माझी आई आधी बोलायला नको. आपल्या सगळ्या लक्षामध्ये आलं. आणि हे जर ध्यानामध्ये घेतलं तर हा जो स्वधर्म आहे ना, हा स्वधर्म जर कळतोय आपल्या सगळ्यांना, कळतोय ना सगळ्यांना स्वधर्म करायचा, तर स्वधर्माच्या आड कोण येतं. स्वधर्माच्या आड काय येतं हे लगेच मागचं बघा. देहाची क्षणभंगुरता आणि गौणता. तिच्याही मागे जाऊन बघा. आत्म्याची अमरता आणि अखंडता. त्याची साखळी आहे. दुसऱ्या अध्यायाचा गाभा आहे ना, श्लोक उद्या बघू. तर गाभ्यात आपल्या लक्षामध्ये येतोय तो महत्वाचा मुद्दा असा, उद्या म्हणजे पुढच्या वेळेला गाभ्यात मुद्दा असा लक्षामध्ये येतोय आपला की अरे मला अडवतो कोण. मला माझा स्वधर्म कळतो, पण शब्द वापरू, मला देहाची भिंत अडवते आणि स्वार्थाची डबकी जन्मास येते. मला माझं माझं म्हणून जेव्हा होतं ना, अहंकारचा नेमका अर्थ घ्या. अहंकार तो अहम, मीच असं म्हटलंय गीतेने. कर्तव्याचा सुद्धा, कर्तव्य म्हणजे काय, कर्तव्याचा सुद्धा मत येऊ देऊ नको. मीच तेवढा कर्तव्य करणार. माझ्या काही चालत नाही जगात. मी आणि मीच. आत्मपुराण हे नाही चालणार ना. म्हणजे शब्द काय झाले, कर्तव्याला अडवणूक ज्ञातव्यात काय झाली, देहाची भिंत आणि स्वार्थाचं डबकं. मागे चला, देहाची भिंत आहे कुणी ठरवलं. चारवाक नाही ठरवणार. चारवाक छानपणे म्हणणार ना, ऋणं कृत्वा धृतं कुर्वेत् भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः.
तोने देहाला भिंत म्हणणार, तोने स्वार्थाचं दत्त म्हणणार, पण गीता म्हणते, कारण गीता म्हणते बाबा देह वेगळा आणि देही वेगळा, नगर वेगळं आणि नागरिक वेगळा, भारत आणि भारतीय. पुढे देही शब्द येणार आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. नवपुरामध्ये राहणारा देही आहे ना तो, तर देही हा आत्मा आहे. आता लक्षात घ्या, आत्म्याची अमरता आणि अखंडता. आता मुद्दा असा येतो, आत्मा 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 काय आहे? दुसऱ्या अध्यायात सांगतो, भारतीय ऋषींचा गगनचुंबी शोध म्हणजे आत्मा. का अधिक बोलतो, पण आता आत्मा म्हणजे काय? आत्मा अमर आहे, अखंड आहे म्हणजे काय? तर स्थूल शरीर सूक्ष्म शरीर शब्द आपल्याला कळतात. सूक्ष्म शरीर असतं ते बाहेर जातं वगैरे, संक्रमित होतं, वासांशी जीर्णाने आपण बघूया सगळे नंतर. पण आता मी वेगळा मुद्दा सांगणार. आत्मा या शब्दाचा अर्थ काय? अखंडता, अमरता. तर आत्मा या शब्दामध्ये आत धातू आहे, त अर्थ, आणि आत म्हणजे सतत, जे कधीच नष्ट होत नाही. जसं सृष्टीमध्ये ऊर्जा असते, ऊर्जा कधी नष्ट होत नाही. तुझं नामांतर होतं, स्थित्यंतर होतं, पण ऊर्जा नष्ट होत नाही. तसं आत्म्यातलं अत म्हणजे सातत्य हे नष्ट होत नाही. त्याला अभ्यासात कूटस्थ नित्य म्हणतात. त्याचा थोडा फरक लक्षात घ्या. कूटस्थ नित्य म्हणजे कूट याचा अर्थ पर्वत, पर्वताचं शिखर जसं आहे तसं कूटस्थ नित्य. आणि दुसरं नित्य काय, त्याला परिणामी नित्य म्हणतात. म्हणजे नित्य राहतं पण परिणाम होऊन. जसं दूध दही होतं आणि दूध राहतच की, दुधाचे गुण राहतात, त्याला परिणामी नित्य म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये विकारच नाही, परमेश्वरात विकार नाही आहे, तो अविनाशी आहे, तो नष्ट होत नाही. पण मी एका अध्याय तुम्हाला दाखवतो की भूतामध्ये मी नाही आहे, भूते माझ्यात आहे ना. गीतेमध्ये भूतात मी नाही आहे, माझ्यात भूते आहे. ते काय येतो बरं? तो नित्य आहे, तो कूटस्थ आहे, तो अविकारी आहे, तो अविनाशी आहे, तो परिणामी नित्य नाही आहे, कारण तो आत्म म्हणजे सतत आहे, तो असणारच. आता साध्या भाषेत बोलूया, मग आत्मा कुठे आहे बरं? तुम्ही मगाशी म्हटलं ते आठवा. कृष्ण कुठे आहे बरं? माझ्या अंतःकरणातला ज्ञान रूपी अंतरात्मा म्हणजे कृष्ण. तसं माझ्या आतला जो आदी भाव असतो तो आत्मा असतो. आपल्या शरीरामध्ये अनेक भाव असतात. भाव असतं म्हणून मन असतं, मन असतं म्हणून माणूस असतो. पण माझ्या शरीरामध्ये अनेक भाव असतात. सत्व रज तम सुद्धा त्याच्या पोटात येतात. वाक्य असं सांगतो बघा, अनेक भावांचे, एक अनेक अनेक भावांचे आदि स्वरूप म्हणजे आत्मा. आणि आता सोपं बोलूया, तो आत्मा म्हणजे सत्व. सत्व म्हणजे सत अधिक त्व, सत्वस्थो. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 45 श्लोकामध्ये म्हटलंय नित्य सत्वस्थो. नित्य सत्वस्थो म्हणजे नित्य आत्मस्थो. जसा गृहस्थ तसा आत्मस्थ, सत्वस्थ. माझ्यातला आत्मा मग तुम्ही ओळखला पाहिजे, तो आहेच. मग पडते बघा आत्म्याची अमरता आणि अखंडता. आणि शेवटचा मुद्दा, आत्मा अमर आहे, आत्मा अखंड आहे मानलं म्हणून की भगवद्गीतेनं आणि हिंदू धर्मानं पुनर्जन्म मानलेला आहे. अन्य धर्मांनी पुनर्जन्म मानलेला नाही. कर्म विपाक सिद्धांत आणि पुनर्जन्म सिद्धांत धर्माचे दोन वैशिष्ट्य आहेत. कर्म विपाक आता बोलत नाही, कारण तो वेगळा विषय आहे. पण पुनर्जन्म मानण्याचं कारण आत्मा मानला. वासांसी जीर्णानी वस्त्रांतर देहांतर देही वेगळा, पुनर्जन्म गीतेमध्ये आहे. शेवटचा मुद्दा, गीतेत पुनर्जन्म कुठे आहे तेवढा फक्त टिकून घ्या आणि आजचा आपला भाग संपणार. गीतेमध्ये पुनर्जन्म या श्लोकांच्या मध्ये आहे. हे का सांगतो? तर आत्मा अमर आहे. आता ती बडबड होती ना, पु ल देशपांडेंचं पुस्तक नाटक आठवा, आत्मा अमर आहे. तर ते आत्मा अमर आहे नुसती बडबड नाही करायची आपल्याला. तर आत्मा अमर आहे का आपण म्हणतो, तर आम्ही पुनर्जन्म मानतोय. पुनर्जन्म मानतोय म्हणून आत्मा अमर आहे, का आत्मा अमर आहे म्हणून पुनर्जन्म आहे? कुठं पुनर्जन्म आहे बरं? तर अगदी प्रसिद्ध वासांसी जीर्णानी 2:22 आकडे सांगत जातो म्हणजे वेळ वाचेल. 2:22, 4:5, 6:45, 7:19, 9:20, 13:21 इथं सरळ श्लोकामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत आहे. आखरी पुन्हा बघा,
2:22, 4:5, 6:45, 7:19, 9:20, 13:21. तुम्ही स्वतः शोधा आणि पुढे लिहून ठेवा. 14, 15 आणि 16 या अध्यायामध्ये अप्रकट रूपानं पुनर्जन्म मानलेला आहे. त्याचा श्लोक नाही सांगता येत का? तुम्हाला सापडला तर मला सांगा. अप्रकट रूपाने त्या ठिकाणी आहे, पण प्रकट रूपाने मी आता सांगितलं तर चक्क पुनर्जन्म मानलेला आहे. वासांशी जगण्याचं जगप्रसिद्ध आहे. आपला मुद्दा एवढाच की दुसऱ्या अध्यायाचा गाभा 3 तत्वावर आधारलाय. कसा तो काही श्लोकातून उद्या बघू. सगळ्यात उद्या मत उद्या म्हणजे पुन्हा तोंडात ते शब्द येत आहेत. समूह शुक्रवारी 11 तारखेला. तर त्यावेळी आपण कर्मण्यवाधिकार असते महाफलेश कदाचने कर्मयोगाची चतुसूत्री मुख्य दाबवणारे गीता धर्म त्याच्यावर उभं आहे. तर ते सगळे श्लोक येतील, पण त्याच्याकडे जाताना गाभा लक्षामध्ये घ्या. आत्म्याची अमरता आणि अखंडता, देहस्थितीची क्षणभंगुरता आणि गौणता आणि स्वधर्माची अबाध्यता म्हणजे अपरिहार्यता. एवढं बोलून थांबतो. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.